ठीक आहे. मग ॲपलेट्स इन जावा आपल्याला स्टडी करायचं आहे बघा. मग ॲपलेट काय असतं मी तुम्हाला सांगितलं होतं. ॲपलेट इज नथिंग बट अ टायनी प्रोग्राम विच रन्स इनसाइड ब्राउझर. बरोबर आहे. मग जे ब्राउझर जावा सपोर्ट करतात किंवा जावा एनेबल्ड ब्राउझर्समध्ये ॲपलेट्स हे तुमचे एक स्पेशल काइंड्स ऑफ जावा प्रोग्राम्स असतात, ते रन होत असतात. बरोबर. मग आपल्याला बघायचं एक्झॅक्टली हे ॲपलेट क्रिएट करायचे आपण कशा पद्धतीने ॲपलेट्स क्रिएट करू शकतो. त्याच्यानंतर ते ॲपलेट्स आपण कशा पद्धतीनं वेब पेजेसमध्ये एम्बेड करू शकतो ते आपल्याला बघायचे. ठीक आहे. मग बघा, अन ॲपलेट इज अ स्पेशल काइंड ऑफ जावा प्रोग्राम दॅट रन्स इन जावा एनेबल्ड ब्राउझर. बरोबर. म्हणजे ॲपलेट हा स्पेशल प्रोग्राम आहे जो तुमच्या जावा एनेबल्ड ब्राउझर्समध्ये रन होतो. बरोबर. आतापर्यंत आपण जे प्रोग्राम्स बघितले ते कोणते होते हो? ते डेस्कटॉप बेस्ड ॲप्लिकेशनचे प्रोग्राम्स होते. बरोबर. सगळे प्रोग्राम्स कमांड लाईनवरून आपण एक्झिक्यूट करत होतो. आता जे आपण ॲपलेट्स लिहिणार आहे किंवा ॲपलेट्स जे क्रिएट करणार आहे ते ॲपलेट्स मात्र जावा एनेबल्ड तुमचे रन होणार आहेत. म्हणजेच इट्स अ काइंड ऑफ वेब ॲप्लिकेशन असं म्हणू शकता तुम्ही. किंवा अगोदर वेब पेजेस जे डिझाईन केले जायचे, म्हणजेच ॲपलेट्सच्या अगोदर जे वेब पेजेस डिझाईन केले जायचे ते मोस्टली स्टॅटिक असायचे. का स्टॅटिक असायचे? तर त्याच्यामध्ये कोणतंही डायनॅमिक युजरकडून आपण डेटा घेत नव्हतो. फक्त डेटा डिस्प्ले करायचो युजिंग HTML. पण जसं ॲपलेट्सचं इन्व्हेन्शन झालं जावा प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये, हे ॲपलेट्स प्रोग्राम्स तुम्ही HTML डॉक्युमेंटमध्ये एम्बेड करायला लागला आणि ह्या ॲपलेट्स थ्रू तुम्ही वेगवेगळे फॉर्म्स क्रिएट करू लागला आणि त्या फॉर्म्स थ्रू युजरकडून काय करू लागला, तर व्हेरियस इन्फॉर्मेशन युजरकडून तुम्ही युजरकडून बरीचशी इन्फॉर्मेशन तुम्ही काय करू शकला, तर ॲक्सेप्ट करू शकला. बरोबर. ॲपलेट्स थ्रू. त्यामुळं ॲपलेट्स आर नथिंग बट अ स्पेशल काइंड्स ऑफ जावा प्रोग्राम्स. बरोबर. विच रन्स इनसाइड जावा एनेबल्ड ब्राउझर्स. आणि हे ॲपलेट्स प्रोग्राम जे काही आपले HTML डॉक्युमेंट्स असतात किंवा HTML वेब पेजेस असतात त्याच्यामध्ये आपण एम्बेड करू शकतो. आणि ॲपलेटच्या इन्व्हेन्शन पासून ज्या वेबसाईट झाल्या त्या डायनॅमिक झाल्या. त्याच्या अगोदर ज्या HTML यूज करून ज्या वेबसाईट्स आपण डिझाईन करायचो किंवा डेव्हलप करायचो त्या स्टॅटिक होत्या. बरोबर. युजरकडून आपण कोणताही डेटा ॲक्सेप्ट करू शकत नव्हतो. पण ॲपलेट्समुळे काय झालं, आपण युजरकडून वेगवेगळ्या पद्धतीचा डेटा ॲक्सेप्ट करू शकलो. बरोबर. त्यामुळं ज्या वेबसाईट्स युजिंग ॲपलेट्स किंवा जे वेब पेजेस ज्यांच्यामध्ये ॲपलेट्स एम्बेड केलेले आहेत असे वेब पेजेस डायनॅमिक वेब पेजेस झाले, ज्याच्यामध्ये युजरकडून आपण इन्फॉर्मेशन ॲक्सेप्ट करू शकलो. ठीक आहे. मग बघा, ॲपलेट्स आर स्मॉल जावा ॲप्लिकेशन्स दॅट कॅन बी accessed on internet server. बरोबर. ट्रान्सपोर्टेड ओव्हर इंटरनेट अँड कॅन बी ऑटोमॅटिकली इन्स्टॉल्ड अँड रन पार्ट ऑफ वेब डॉक्युमेंट. मग बघा, ॲपलेट्स स्मॉल जावा प्रोग्राम्स असतात. बरोबर. मी मगाशी सांगितलं तुम्हाला ॲपलेट्स आर नथिंग बट अ टायनी जावा प्रोग्राम्स विच रन्स इनसाइड ब्राउझर. मग हे स्मॉल प्रोग्राम्स असतात की जे प्रोग्राम तुमच्या ॲक्च्युअली इंटरनेटवर आपण ॲक्सेस करू शकतो किंवा इंटरनेटवर ट्रान्सपोर्ट केले जाऊ शकतात आणि ऑटोमॅटिकली इन्स्टॉल पण केले जाऊ शकतात आणि ऑटोमॅटिकली तुमच्या वेब डॉक्युमेंटमध्ये लोड केले जाऊ शकतात किंवा रन केले जाऊ शकतात वेब पेजेसमध्ये. बरोबर. बघा, द ॲपलेट्स कॅन प्रोड्यूस अ ग्राफिकल युजर इंटरफेस. ॲपलेट्स थ्रू आपण काय करू शकतो, ग्राफिकल युजर इंटरफेस क्रिएट करू शकतो. बरोबर. मग बघा नेक्स्ट, ॲपलेट ॲक्सेस्ड ऑन इंटरनेट सर्व्हर ट्रान्सपोर्टेड ओव्हर इंटरनेट. मग बघा, क्लायंट मशीन आहे. बरोबर. क्लायंट मशीन काय करणार आहे, डाउनलोड वेब पेज विथ ॲपलेट. म्हणजे रिक्वेस्ट सेंड करणार आहे कोणाला, वेब सर्व्हरला. वेब सर्व्हर काय करणार आहे, तर HTML वेब पेज आहे त्या HTML आपण काय केलेलं आहे, जे ॲपलेट आहे ॲपलेटमध्ये जावा प्रोग्राम आहे, टायनी जावा प्रोग्राम की जो ॲक्च्युअलमध्ये अशा पद्धतीने डिझाईन केला की तो ब्राउझरमध्ये रन होणार आहे. आणि तो जो प्रोग्राम आहे तो आपण काय करणार आहे, एम्बेड करणार आहे HTML कोडमध्ये किंवा जे काही HTML वेब पेजेस आपण डिझाईन करणार आहे युजिंग HTML, त्या HTML डॉक्युमेंटमध्ये आपण ते जावा ॲपलेट जे टायनी प्रोग्राम्स आहेत ते एम्बेड करणार आहे. बरोबर आहे. मग बघा, ज्यावेळी युजर रिक्वेस्ट सेंड करेल डाउनलोड वेब पेज विथ ॲपलेट, त्यावेळी रिक्वेस्ट येईल वेब सर्व्हरकडे. वेब सर्व्हर काय करेल, तर HTML वेब पेज की ज्याच्यामध्ये जावा ॲपलेट एम्बेड केलेलं आहे ते युजरला सेंड करणार आहे. म्हणजेच युजरला किंवा क्लायंट मशीनवर काय दिसणार आहे, तर वेब पेज विच इज हॅव्हिंग HTML कंटेंट्स ॲज वेल ॲज जावा ॲपलेट्स. ओके. विच आर एम्बेडेड इनसाइड दॅट वेब पेज और इनसाइड दॅट HTML कंटेंट. ठीक आहे. नेक्स्ट बघा, ॲपलेट कसं दिसतं तुम्हाला एक्झिक्यूट केल्यानंतर, तर बघा अशा पद्धतीचे ॲपलेटची विंडो बघायला मिळते. बघा, पहिला जो आहे तो टायटल बार आहे, ॲपलेट व्ह्यूअर हॅलो वर्ल्ड, तो टायटल बार आहे. त्याच्यानंतर खाली ॲपलेट नावाचा एक वर्ड दिसतोय, नेम ऑफ विंडो, त्याला म्हटलं तर नेम ऑफ विंडो. त्याच्यानंतर हा जो एरिया आहे, बरोबर, हा जो एरिया दिसतोय तुम्हाला त्याला म्हटलं तर डिस्प्ले एरिया. हॅलो वर्ड त्याच्यामध्ये आपण मेसेज प्रिंट केला. बघा, हॅलो वर्ड ही स्ट्रिंग आपण त्याच्यामध्ये प्रिंट केली, त्याला म्हटलं तर डिस्प्ले एरिया.
आणि ॲपलेटचे जे स्टेटस आहे ते ॲपलेट स्टार्टेड आहे किंवा आणखी काय आपण बघणार वेगवेगळ्या स्टेजेस ॲपलेट लाईफ सायकलमध्ये, त्यातल्या आता कोणत्या स्टेजमध्ये आहे हे खाली तुम्हाला बघा ॲपलेट स्टार्टेड मेसेज म्हणून बघायला मिळतो. आणि ही जी पूर्ण आहे विंडो त्याला म्हटलं जातं ॲपलेट विंडो. त्या पूर्ण विंडोला काय म्हटलं जातं? ॲपलेट विंडो म्हटलं जातं. बरोबर आहे. मग बघा ॲपलेट विंडोमध्ये काय काय बघायला मिळते तुम्हाला? टायटल बार, नेम ऑफ विंडो, बरोबर. त्याच्यानंतर डिस्प्ले एरिया आणि खाली ॲपलेटचं स्टेटस काय आहे ते. आणि हा पूर्ण जो आहे त्याला म्हटलं जातं ॲपलेट विंडो, त्याला म्हटलं जातं ॲपलेट विंडो. ठीक आहे. मग बघा बेनिफिट्स ऑफ ॲपलेट. ॲपलेटचे बेनिफिट्स बघायचे तुम्हाला. Java language is very convenient for graphical programming, interactive application आणि नेटवर्क प्रोग्रामिंग. मग ॲपलेटच्या बेनिफिट्समध्ये पहिला बघा काय म्हणतात, जावा लँग्वेज इज अ व्हेरी कन्व्हिनियंट फॉर ग्राफिकल प्रोग्रामिंग. म्हणजेच ग्राफिकल प्रोग्रामिंग करायचं असेल तुम्हाला, डेस्कटॉप ॲप्लिकेशन डेव्हलप करायचे असतील तर जावा लँग्वेज थ्रू तुम्ही चांगल्या पद्धतीने GUI थ्रू ॲप्लिकेशन डेव्हलप करू शकता. इंटरॅक्टिव्ह ॲप्लिकेशन्स की ज्याच्यामध्ये युजरकडून आपण काहीतरी इनपुट घेऊ शकतो, त्याला काहीतरी आउटपुट डिस्प्ले करू शकतो किंवा युजर वेगवेगळे ॲक्शन्स परफॉर्म करू शकतो. बरोबर. अशा ॲप्लिकेशन्स त्याला म्हणलं जातं इंटरॅक्टिव्ह ॲप्लिकेशन्स, ते डेव्हलप करू शकतो. नेटवर्क प्रोग्रामिंग सारखे ॲप्लिकेशन ज्याच्यामध्ये चॅटिंग सारखे ॲप्लिकेशन्स आपण जावा प्रोग्रामिंग लँग्वेज यूज करून डेव्हलप करू शकतो. बरोबर. दुसरा बघा ॲपलेट कॅन बी यूज टू डेव्हलप वेब बेस्ड ॲप्लिकेशन. बरोबर. ॲपलेटचा बेसिक यूज काय किंवा वेब बेस्ड ॲप्लिकेशन डेव्हलप करण्यासाठी ॲपलेट वापरतो का, तर ॲपलेट आपण एम्बेड करणार आहे. ॲपलेट्स कशामध्ये एम्बेड करणार आहे, तर तुमच्या HTML डॉक्युमेंटमध्ये एम्बेड करणार आणि HTML यूज करून तुम्ही वेब पेजेस डेव्हलप करू शकता. म्हणजेच वेब पेजेसमध्ये तुम्ही ॲपलेट्स तुमचे एम्बेड करू शकता. त्यामुळे ॲपलेट्स हे वेब बेस्ड ॲप्लिकेशन डेव्हलप करण्यासाठी वापरले जाऊ शकतात. नेक्स्ट बघा ॲपलेट्स अलाव अस टू डाउनलोड जावा प्रोग्राम ओव्हर इंटरनेट अँड रन देम ऑन ब्राउझर इटसेल्फ. म्हणजेच बघा ॲपलेट्स अलाउज अस टू डाउनलोड जावा प्रोग्राम्स ओव्हर इंटरनेट. ॲपलेट आपल्याला इंटरनेटवर जावा प्रोग्राम डाउनलोड करण्यासाठी हेल्प करतात. म्हणजेच ॲक्च्युली ॲपलेट्स डाउनलोड होतात ओव्हर इंटरनेट. बरोबर. आणि ब्राउझरमध्ये स्वतः रन होतात. बरोबर. इट टेक्स व्हेरी लेस रिस्पॉन्स टाइम ॲज इट वर्क्स ऑन क्लायंट साईड. बरोबर. इट टेक्स व्हेरी लेस रिस्पॉन्स टाइम ॲज इट वर्क्स ऑन क्लायंट साईड. क्लायंट साईडला वर्क होत असल्यामुळे हा खूप कमी वेळ घेतो लोड व्हायला वेब पेजेसमध्ये. नेक्स्ट बघा देअर आर सम रेस्ट्रिक्शन्स applies when applet is executed which automatically ensures that security is not tampered or is not breached. बरोबर. म्हणजेच काही रेस्ट्रिक्शन्स आहेत जेवढे अपडेट एक्झिक्यूट करतो ते रेस्ट्रिक्शन्स काय, तर ऑटोमॅटिकली इन्शुअर्स दॅट सिक्युरिटी इज नॉट ब्रीच्ड. बरोबर. मग नेक्स्ट बघा आपण कशा पद्धतीने HTML डॉक्युमेंटमध्ये ॲपलेट एम्बेड करू शकतो, तर त्यासाठी ॲपलेट टॅग येतो. कोणता टॅग येतो? ॲपलेट टॅग. मी हे प्रोग्रामॅटिकल दाखवणार आहे, त्याचं एवढं टेन्शन घेऊ नका. बघा मग अ जावा ॲपलेट कॅन बी एम्बेडेड विद इन HTML डॉक्युमेंट युझिंग ॲपलेट टॅग. बरोबर. ॲपलेट टॅग यूज करून आपण जावा ॲपलेट आपल्या HTML डॉक्युमेंटमध्ये एम्बेड करणार आहे. ते कसं करायचं मी दाखवणार आहे. मग बघा ॲपलेट कोड. मग ॲपलेट टॅगमध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात, तर ॲपलेट टॅग. बरोबर. त्याच्यानंतर ॲट्रिब्यूट्स, टॅगचे ॲट्रिब्यूट. जसं की कोड हे एक ॲट्रिब्यूट आहे, त्याच्यामध्ये आपण काय दिलेलं ॲपलेट फाईल डॉट क्लास. बरोबर. ॲपलेटचा जो कोड लिहिलेला आहे त्याची डॉट क्लास फाईल आपल्याला इथं द्यावी लागेल कोडला. कोड इक्वल्स टू त्यानंतर विड्थ, जे ॲपलेट आहे त्याची विड्थ किती असली पाहिजे ॲपलेट विंडोची, हाईट ॲपलेट विंडोची हाईट किती असली पाहिजे. बरोबर. त्याच्यानंतर कोड बेस्ड डिरेक्टरी टू लुक फॉर. म्हणजेच काय की ॲपलेटची क्लास फाईल सपोज दुसऱ्या कुठल्या तरी डिरेक्टरीमध्ये असेल तर त्याचा पाथ तुम्हाला इथं द्यावा लागेल कोड बेस. ठीक आहे. आल्ट इज इक्वल टू अल्टरनेट टेक्स्ट. म्हणजेच काय ॲपलेट लोड नाही झालं सपोज तर अल्टरनेट टेक्स्ट काय डिस्प्ले झाला पाहिजे. नेक्स्ट आहे नेम ऑफ ॲपलेट इन्स्टन्स. म्हणजे ॲपलेट इन्स्टन्सचं नाव तुम्ही देऊ शकता युझिंग नेम. अलाइन ॲपलेट अलाइनमेंट. बरोबर. तुम्हाला अलाइनमेंट कशी करायची आहे ॲपलेटची ते. बरोबर. त्याच्यानंतर व्ही स्पेस म्हणजे व्हर्टिकल स्पेस व्हॅल्यू इन पिक्सल आणि एच स्पेस म्हणजेच हॉरिझॉन्टल स्पेस व्हॅल्यू इन पिक्सेल्स. ॲपलेट टॅग क्लोज केलेला आहे. बरोबर आहे. वेअर कोड विड्थ अँड हाईट आर मॅन्डेटरी अँड अदर्स आर ऑप्शनल. बघा पहिले 3 तुम्हाला कंपल्सरी आहेत. म्हणजेच कोड ज्या फाईल किंवा ज्या क्लासमध्ये तुम्ही ॲपलेट लिहिलेला आहे त्या क्लासची डॉट क्लास फाईल तुम्हाला कोडमध्ये द्यावी लागेल. विड्थ आणि हाईट हे 3 कंपल्सरी ॲट्रिब्यूट्स आहेत. बरोबर. आणि अदर ॲट्रिब्यूट जसं की कोड बेस, अल्ट, नेम, अलाइन, व्ही स्पेस, एच स्पेस हे कंपल्सरी नाहीत, ते ऑप्शनल आहेत. ठीक आहे. मग बघा त्यातलं कोड
कोड ॲट्रिब्यूट कशासाठी वापरतात बघा. कोड used to specify the name of applets dot class file. This is must required attribute in applet tag. म्हणजेच काय, मी जसं मग तुम्हाला सांगितलं, कोड ह्या ॲट्रिब्यूट मध्ये आपण काय करतो, ॲपलेटची क्लास फाईल देत असतो, बरोबर. आणि हे रिक्वायर्ड ॲट्रिब्यूट आहे ॲपलेट टॅग मधलं, बरोबर. नेक्स्ट, विड्थ यूज टू स्पेसिफाय द विड्थ ऑफ आवर ॲपलेट विंडो टू बी डिस्प्लेड विद इन अ ब्राउझर और ॲपलेट व्ह्यूअर, बरोबर आहे. मग ही जी विड्थ आहे ते आपल्याला काय पाहिजे, ॲपलेट विंडोची विड्थ किती असली पाहिजे ज्यावेळी ॲपलेट ब्राउझरमध्ये डिस्प्ले केलं जाईल, किंवा आणखी एक टूल वापरलं जातं ॲपलेट डिस्प्ले करण्यासाठी, त्याला म्हटलं तर ॲपलेट व्ह्यूअर. म्हणजे दोन प्रकारे तुम्ही ॲपलेट डिस्प्ले करू शकता, एक तर ब्राउझरमध्ये आणि दुसरा वे कोणता आहे तर युझिंग ॲपलेट व्ह्यूअर, युझिंग ॲपलेट व्ह्यूअर, बरोबर आहे. मग ज्यावेळी ॲपलेट व्ह्यूअरमध्ये किंवा ब्राउझरमध्ये तुमचा ॲपलेट लोड केला जाईल त्यावेळी त्याची विड्थ किती असली पाहिजे, बरोबर आहे. ते तुम्हाला विड्थ ॲट्रिब्यूट मध्ये सांगावं लागेल ॲपलेटच्या. नेक्स्ट बघा, दिस इज ऑल्सो मस्ट रिक्वायर्ड ॲट्रिब्यूट इन ॲपलेट टॅग. विड्थ इज स्पेसिफाईड इन पिक्सल्स. आणि विड्थ ही देतो आपण तीच पिक्सल्स मध्ये देतो, आणि हे पण तुमचं कंपल्सरी ॲट्रिब्यूट आहे ॲपलेट टॅग. नेक्स्ट आहे बघा, हाईट. Used to specify the height of our applet window in pixels. This is also most required attribute in applet tag. Height is specified in pixels. Height पण आपण पिक्सल्स मध्येच देणार आहे. आणि आपल्या ॲपलेट विंडोची हाईट किती असली पाहिजे ज्यावेळी ॲपलेट लोड केलं जाईल ब्राउझरमध्ये किंवा ॲपलेट व्ह्यूअर टूलमध्ये, तर ते आपल्याला स्पेसिफाय करायला लागेल युझिंग हाईट ॲट्रिब्यूट. आणि हे पण कंपल्सरी ॲट्रिब्यूट आहे तुमच्या ॲपलेट टॅगचं. हे तुम्हाला तीन वरचे कोड, विड्थ आणि हाईट हे तीन ॲट्रिब्यूट्स तुम्हाला देणं मस्ट आहे. बाकीचे जे ॲट्रिब्यूट्स ते ऑप्शनल आहेत, ते नाही दिले तरी चालतील. बघा, कोड बेस used to specify the directory location containing your applets dot class file. This is an optional attribute, बरोबर. Code base used to specify the directory location containing your applets dot class file. This is an optional attribute. म्हणजे सपोज डॉट क्लास फाईल हे कुठेतरी वेगळ्या लोकेशनला तुम्ही स्टोअर केली असेल तर मात्र ते लोकेशनचं, ते डॉट क्लास फाईलचं लोकेशन तुम्हाला कोड बेस मध्ये URL म्हणून द्यावं लागेल, ठीक आहे. आणि हे ऑप्शनल ॲट्रिब्यूट आहे. नेक्स्ट बघा, नेम. Used to give a name to an applet class, and this name will be used when some other applet wish to communicate with this applet. This is also optional attribute in applet tag, बरोबर. नेम टॅग कशासाठी वापरला जातो किंवा नेम ॲट्रिब्यूट कशासाठी वापरला जातो ॲपलेट टॅगचा नेम ॲट्रिब्यूट, तर याच्यामध्ये तुम्ही ॲपलेट क्लासला नाव देऊ शकता की जे नाव यूज करून दुसरं अदर ॲपलेट तुमच्या ॲपलेट बरोबर कम्युनिकेशन एस्टॅब्लिश करू शकतो. म्हणजे इंटर ॲपलेट कम्युनिकेशनसाठी तुम्हाला काय लागणार आहे तर नेम लागणार आहे, नेम ॲट्रिब्यूट, बरोबर. हे नेम ॲट्रिब्यूट कुणाचं आहे, ॲपलेट टॅगचं आहे. दिस इज ऑल्सो अन ऑप्शनल ॲट्रिब्यूट इन ॲपलेट टॅग. म्हणजे हे पण ॲट्रिब्यूट ऑप्शनल आहे, नाही दिलं तरी चालेल. नेक्स्ट आहे आल्ट. मग आल्ट बघा, used to specify the text messages that will be displayed in situation when the browser has recognized that the applet tag but it still cannot load the applet. This is an optional attribute in applet tag. म्हणजेच काय झालं की बाबा ॲपलेट तुमचं लोड होत नाही, काही रिझन्समुळे ॲपलेट लोड होत नाहीये तुमच्या ब्राउझरमध्ये किंवा ॲपलेट व्ह्यूअरमध्ये. त्या केसमध्ये मग एखादा मेसेज तुम्हाला युजरला डिस्प्ले करायचा असेल की बाबा ॲपलेट इज नॉट एबल टू व्ह्यू करंटली वगैरे, असा काही मेसेज तुम्हाला डिस्प्ले करायचा असेल तर तुम्ही आल्ट ॲट्रिब्यूट वापरू शकता आणि इथं स्ट्रिंग किंवा टेक्स्ट मेसेज मेन्शन करू शकता आल्टमध्ये काय डिस्प्ले झालं पाहिजे जर ॲपलेट लोड नाही झालं तर, बरोबर. दिस इज अन ऑप्शनल ॲट्रिब्यूट इन ॲपलेट टॅग. नेक्स्ट बघा, एच स्पेस. यूज टू स्पेसिफाय द हॉरिझॉन्टल स्पेस ऑन आयदर साइड, लेफ्ट अँड राईट साइड ऑफ ॲपलेट विंडो, बरोबर. हॉरिझॉन्टल स्पेस तुमच्या ॲपलेटच्या विंडोच्या राईट आणि लेफ्ट साईडला जर तुम्हाला मेन्शन करायचं असेल तर एच स्पेस तुम्ही वापरायचा आहे ॲट्रिब्यूट. एच स्पेस इज ऑल्सो स्पेसिफाईड इन पिक्सल्स अँड दिस इज ऑल्सो अन ऑप्शनल ॲट्रिब्यूट इन ॲपलेट टॅग, बरोबर. व्ही स्पेस हे नेक्स्ट ॲट्रिब्यूट आहे. यूज टू स्पेसिफाय द वर्टिकल स्पेस अलॉटेड अबव टॉप अँड बिलो बॉटम ॲपलेट विंडो. व्ही स्पेस इज स्पेसिफाईड इन पिक्सल्स अँड दिस इज ऑल्सो अन ऑप्शनल ॲट्रिब्यूट. म्हणजेच काय, टॉप आणि बॉटमला तुम्हाला बाबा वर्टिकल स्पेस अलोकेट करायचे, बरोबर. ॲपलेट विंडो डिस्प्ले झाले त्याच्या टॉपला आणि बॉटमला काही स्पेस तुम्हाला अलोकेट करायचे असेल तर तुम्ही व्ही स्पेस ॲट्रिब्यूट वापरलं पाहिजे. व्ही स्पेस इज स्पेसिफाईड इन पिक्सल्स अँड दिस इज ऑल्सो अन ऑप्शनल ॲट्रिब्यूट. मग अलाइन बघा, अलाइन यूज टू स्पेसिफाय हाऊ अन ॲपलेट विल बी अलाइन टू द सराउंडिंग कंटेंट, बरोबर. Align attribute takes any of the values top, bottom, left, right, middle,
ॲब्सोल्यूट बॉटम एक्सेट्रा. दिस इज ऑल्सो अन ऑप्शनल ॲट्रिब्यूट. बरोबर आहे. म्हणजेच अलाइन ॲट्रिब्यूट थ्रू तुम्ही अलाइनमेंट करू शकता तुमच्या ॲपलेट विंडोची. मग ह्या अलाइन कुठं कुठं कशी करू शकता? टॉपला करू शकता, बॉटमला करू शकता, वेब पेजच्या लेफ्टला करू शकता, राईटला करू शकता, मिडलला करू शकता, ॲब्सोल्यूट बॉटम. बरोबर. आणि हे पण काय आहे तुमचं? हे पण तुमचं ऑप्शनल ॲट्रिब्यूट आहे. बरोबर. मग बघा ॲपलेट क्लास इन जावा. मग ॲपलेट क्रिएट करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे? ॲपलेट क्लास लागणार. आणि ॲपलेट क्लास तुमच्या कोणत्या पॅकेजमध्ये आहे? तर जावा जावा डॉट ॲपलेट पॅकेजमध्ये. म्हणजेच ॲपलेट क्लास हा जावा डॉट ॲपलेट पॅकेजमध्ये आहे. मग बघा ॲपलेट प्रोव्हाइड्स ऑल नेसेसरी सपोर्ट फॉर ॲपलेट एक्झिक्युशन सच ॲज स्टार्टिंग अँड स्टॉपिंग. मग ॲपलेट क्लासमध्ये तुमचं ॲपलेटचं एक्झिक्युशन स्टार्ट करण्यासाठी आणि स्टॉप करण्यासाठी मेथड्स अवेलेबल आहेत. ते आपण बघणार आहे. ॲपलेट कसा क्रिएट केला जातो, त्याच्यानंतर ॲपलेट कसा लोड होतो, कशा पद्धतीने तो स्टार्ट करतो एक्झिक्युशन, कशा पद्धतीने तो स्टॉप होतो. ठीक आहे. हे सगळं ॲपलेटच्या लाईफ सायकलमध्ये आपल्याला स्टडी करायचंच आहे. पण ॲपलेट क्लासमध्ये तुम्हाला ॲपलेटचं एक्झिक्युशन स्टार्ट करण्यासाठी, तसं एक्झिक्युशन स्टार्ट करण्यासाठी आणि स्टॉप करण्यासाठी मेथड्स अवेलेबल आहेत. मग बघा इट ऑल्सो प्रोव्हाइड्स मेथड्स दॅट कॅन लोड अँड डिस्प्ले इमेजेस अँड मेथड्स दॅट लोड अँड प्ले ऑडिओ क्लिप्स. मग याच्यामध्ये ॲपलेट क्लासमध्ये अशा पण मेथड्स अवेलेबल आहेत की ज्या मेथड्स यूज करून तुम्ही इमेजेस डिस्प्ले करू शकता किंवा ऑडिओ क्लिप्स प्ले करू शकता. बरोबर. ॲपलेट एक्सटेंड्स द AWT क्लास पॅनेल. बरोबर. मग ॲपलेट हा एक्सटेंड कोणत्या क्लासपासून झाला? तर AWT हे एक पॅकेज आहे, जावा डॉट AWT पॅकेज. त्या पॅकेजमध्ये वेगवेगळे कंपोनंट्स अवेलेबल आहेत, कंटेनर्स अवेलेबल आहेत. त्यातला एक जो कंटेनर आहे पॅनेल, बरोबर, त्याच्यापासून तुमचा ॲपलेट क्लास काय झालेला आहे? एक्सटेंड झालेला आहे. बघा इन टर्न पॅनेल एक्सटेंड्स कंटेनर विच एक्सटेंड्स कंपोनंट्स. दीज क्लासेस प्रोव्हाइड सपोर्ट फॉर जावाज विंडो बेस्ड ग्राफिकल इंटरफेस. बरोबर. जावा डॉट AWT. जावा डॉट AWT पॅकेज काय आहे? तर ॲब्स्ट्रॅक्ट विंडो टूल किट पॅकेज आहे. ॲब्स्ट्रॅक्ट विंडो टूल किट पॅकेज. त्या पॅकेजमध्ये कोणकोणते क्लासेस येतात? तर कंपोनंट क्लासेस आहेत, कंटेनर क्लासेस आहेत, पॅनेल क्लासेस आहेत, असे वेगवेगळ्या प्रकारचे क्लासेस आहेत. आणि जावा डॉट AWT पॅकेज कशासाठी वापरलं जातं जनरली? तर GUI प्रोग्रामिंगसाठी वापरलं जातं. GUI ग्राफिकल युजर इंटरफेस प्रोग्रामिंगसाठी वापरलं जातं. जसं की बाबा टेक्स्ट बॉक्स असेल, बटन्स असतील, बरोबर, लिस्ट्स असतील, चेक बॉक्सेस असतील, हे सगळे कंपोनंट तुम्हाला जावा डॉट AWT पॅकेजमध्ये अवेलेबल आहेत. आणि सगळे कंपोनंट यूज करून तुम्ही GUI तुमच्या प्रोग्राम्समध्ये किंवा ॲप्लिकेशन्समध्ये एम्बेड करू शकता किंवा यूज करू शकता. बरोबर. मग ॲपलेट क्लास हा ॲक्च्युली पॅनेल क्लासपासून एक्सटेंड झालेला आहे. पॅनेल क्लास हा कंटेनर क्लासपासून एक्सटेंड झालेला आहे. आणि कंटेनर क्लास कंपोनंट क्लासपासून एक्सटेंड झालेला आहे. आणि कंपोनंट क्लास ऑब्जेक्ट क्लासपासून एक्सटेंड झालेला आहे. म्हणजे सगळ्यात हायरार्कीमध्ये टॉप क्लास कोणता असतो? आपल्याला माहिती आहे, जावा डॉट लँग डॉट ऑब्जेक्ट. म्हणजे सगळ्या क्लासेसचा पॅरेंट क्लास असणार आहे जावा डॉट लँग डॉट ऑब्जेक्ट. त्याच्यापासून कोणता क्लास तुमचा एक्सटेंड झालेला आहे ऑब्जेक्ट क्लासपासून? तर कंपोनंट. बरोबर. जावा डॉट AWT डॉट कंपोनंट. आता बघा कंपोनंट हा क्लास AWT पॅकेजमध्ये आहे, जावा डॉट AWT पॅकेजमध्ये आहे. बरोबर. कंपोनंट पासून एक्सटेंड झालेला क्लास कोणता आहे? कंटेनर आहे. मग तो कंटेनर क्लास काय असणार आहे? तर जावा डॉट AWT डॉट कंटेनर. बरोबर. सेम वे कंटेनर पासून एक्सटेंड झालेला क्लास कोणता आहे? पॅनल. जावा डॉट AWT डॉट पॅनल वगैरे. बरोबर. पण पॅनेल हा जरी जावा डॉट AWT क्लास मधला जावा डॉट AWT पॅकेज मधला क्लास असला पॅनेल, तरी त्याच्यापासून ॲपलेट क्लास की जो जावा डॉट ॲपलेट पॅकेजमध्ये आहे तो एक्सटेंड झालेला आहे. बरोबर आहे. म्हणजे जावा डॉट ॲपलेट पॅकेज मधला ॲपलेट क्लास आहे तो एक्सटेंड झालेला आहे जावा डॉट AWT डॉट पॅनेल क्लासपासून. जावा डॉट AWT डॉट पॅनेल क्लासपासून. बरोबर. आणि हे वरचे जे AWT पॅकेज मधले क्लासेस आहेत त्याच्या थ्रू आपण GUI प्रोग्रामिंग एम्बेड करू शकतो आपल्या ॲप्लिकेशन्समध्ये. त्यामुळं हे वरचे क्लासेस ॲज हायरार्कीमध्ये तुम्हाला दिसतंय की ॲपलेट हा डिराईव्ह झालेला आहे जावा डॉट AWT पॅकेज मधल्या क्लासेस पासून. त्यामुळं ॲपलेटमध्ये आपण जावा डॉट AWTचे कंपोनंट्स ॲपलेटमध्ये ऍड करू शकतो. म्हणजे GUI प्रोग्रामिंग तुम्हाला अवेलेबल आहे ॲपलेट्समध्ये, बिकॉज ॲपलेट क्लास इज एक्सटेंडेड फ्रॉम जावा डॉट AWT पॅकेज विच प्रोव्हाइड्स क्लासेस फॉर ग्राफिकल युजर इंटरफेस प्रोग्रामिंग और GUI प्रोग्रामिंग साठी जे क्लासेस अवेलेबल आहेत जावा डॉट AWT पॅकेजमध्ये, ते क्लासेस ॲक्च्युली इनहेरिटन्स हायरार्कीमुळे तुम्हाला ॲपलेट क्लासेसमध्ये ते क्लासेस यूज करून तुम्ही GUI प्रोग्रामिंग करू शकता. बरोबर. मग बघा दस ॲपलेट प्रोव्हाइड्स ऑल नेसेसरी सपोर्ट फॉर विंडोज बेस्ड ॲक्टिव्हिटीज. बरोबर. नेक्स्ट बघा, म्हणजे एक्झाम्पल दिसतंय ॲपलेट्स कशा पद्धतीने तुम्ही डिझाईन करू शकता. बघा जसं की ह्या पहिल्या विंडोमध्ये तुम्हाला दिसतंय ॲपलेट कॅल्क्युलेटर आपण डेव्हलप केलेला आहे युझिंग ॲपलेट्स. ठीक आहे. आता आपल्याजवळ वेळ नाही, तर वेळ असता तर आपण हे स्वतः डेव्हलप केलं असतं एवढं सगळं ॲप्लिकेशन.
हा कॅल्क्युलेटर आपण स्वतः डेव्हलप केला असता. जसं की बघायला मिळते बघा तुम्हाला ॲपलेट, बरोबर. त्याच्यामध्ये हा काय म्हणूयात आपण याला टेक्स्ट बॉक्स आहे, बरोबर. त्याच्यामध्ये तुमचे जे काही नंबर्स आहेत ते डिस्प्ले होत आहेत. त्याच्यानंतर खाली बटन्स आहेत बघा 1 2 3 4. त्यानंतर प्लसचं बटन आहे, मायनसचं आहे, त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशनचं आहे, डिवाइडचं आहे, बरोबर. हे सगळे बटन्स ऍक्च्युली तुम्हाला किंवा हा टेक्स्ट बॉक्स हे सगळे काय कॉम्पोनंट्स आहेत. आणि हे सगळे कॉम्पोनंट्स कोणत्या पॅकेजमध्ये अवेलेबल आहेत आत्ताच आपण डिस्कस केलं java.awt पॅकेजमध्ये, बरोबर. बरोबर. आणि java.awt पॅकेज मध्ये जे काय कॉम्पोनंट क्लास आहे किंवा त्याच्यानंतर कंटेनर क्लास आहे किंवा त्याच्यानंतर पॅनल क्लास आहे आणि पॅनल पासून आपला ॲपलेट एक्सटेंड झालेला आहे. त्यामुळं हे जे कॉम्पोनंट्स तुम्हाला java.awt पॅकेजमध्ये अवेलेबल आहेत ते आपण आपल्या ॲपलेटवर ऍड करू शकतो. ॲपलेटवर ऍड करू शकतो, बरोबर. म्हणजे जसं तुम्हाला जर सांगायचं झालं तर बघा साध्या सोप्या लँग्वेजमध्ये कॉम्पोनंट, बरोबर. कॉम्पोनंट कॅन बी ॲडेड टू कंटेनर्स, बरोबर, असं म्हणू शकता तुम्ही, बरोबर. आणि किंवा कंटेनर इज अ कंपोनंट, पॅनेल इज अ कंटेनर, ॲपलेट इज अ पॅनेल, बरोबर. ॲपलेट इज अ पॅनेल आहे. पॅनेल आहे म्हणजेच काय, त्याच्यावर तुम्ही कॉम्पोनंट्स ऍड करू शकता. आणि पॅनेल इज अ कंटेनर, बरोबर. कंटेन करू शकतो, दुसरे कॉम्पोनंट्स कंटेन करू शकतो. आणि कंटेनर इटसेल्फ इज अ कंपोनंट विच कॅन होल्ड अदर कंपोनंट्स, बरोबर. मग बघा हा दुसरा एक टिकटॅक टो गेम आहे, तो पण तुम्ही युझिंग जावा ॲपलेट्स डेव्हलप करू शकता. ठीक आहे. मग बघा जावा ॲप्लिकेशन आणि जावा ॲपलेटमध्ये काय फरक आहे बघूयात. बघा जावा ॲप्लिकेशन्स आर स्टँड अलोन प्रोग्राम्स विच कॅन बी एक्झिक्युटेड इंडिपेंडेंटली. जावा ॲपलेट्स आर स्मॉल प्रोग्राम्स विच आर डिझाईन टू एक्झिस्ट विदिन HTML वेब डॉक्युमेंट. म्हणजे जावा ॲप्लिकेशन्स काय स्टँड अलोन प्रोग्राम असतात की जे इंडिपेंडेंटली तुम्ही एक्झिक्यूट करू शकता. पण जावा ॲपलेट्स मात्र वेब पेज किंवा HTML डॉक्युमेंट्समध्ये रन करण्यासाठी किंवा एम्बेड करण्यासाठी डिझाईन केलेले आहेत, बरोबर. बरोबर. नेक्स्ट बघा जावा ॲप्लिकेशन्स मस्ट हॅव मेन मेथड फॉर देम टू एक्झिक्यूट. आपल्याला माहिती आहे मेन मेथड पासून जावा ॲप्लिकेशनचं एक्झिक्युशन स्टार्ट होतं. पण ॲपलेटमध्ये मेन मेथड गरजेची नाही. जावा ॲपलेट्स डू नॉट नीड मेन फॉर एक्झिक्युशन. नेक्स्ट बघा जावा ॲप्लिकेशन जस्ट नीड द JRE. जावा ॲप्लिकेशनला JRE ची गरज आहे फक्त एक्झिक्युशनसाठी. जावा ॲपलेट्स कॅन नॉट रन इंडिपेंडेंटली अँड रिक्वायर्स APIs. आणि जावा ॲपलेट्सला मात्र API ची गरज पडते, ते स्वतः इंडिपेंडेंटली रन होऊ शकत नाहीत. नेक्स्ट बघा जावा ॲप्लिकेशन डू नॉट नीड टू एक्सटेंड एनी क्लास अनलेस रिक्वायर्ड, बरोबर. म्हणजे जावा ॲप्लिकेशनमध्ये दुसऱ्या कोणत्याही क्लासेस पासून तुमचा ॲप्लिकेशन किंवा तुमचा क्लास एक्सटेंड करण्याची गरज नाही जोपर्यंत इनहेरिटन्स मेकॅनिझम इन्व्हॉल्व नाही. पण जावा ॲपलेट्समध्ये मात्र जावा ॲपलेट्स मस्ट एक्सटेंड java.applet.applet क्लास. ॲपलेट क्लास पासून आपलं ॲपलेट ॲप्लिकेशन काय केलं पाहिजे, एक्सटेंड केलं पाहिजे. नेक्स्ट जावा ॲप्लिकेशन्स कॅन एक्झिक्यूट कोड फ्रॉम द लोकल सिस्टीम, बरोबर. लोकल सिस्टीमचा कोड तुमच्या ॲप्लिकेशनला जावा ॲप्लिकेशनचा ॲक्सेस मिळू शकतो. पण जावा ॲपलेट्सला मात्र तुमच्या लोकल सिस्टीमचा ॲक्सेस मिळणार नाही, बरोबर. जावा ॲपलेट्स ॲप्लिकेशन्स कॅनॉट डू सो. ओके. नेक्स्ट जावा ॲप्लिकेशन्स हॅज ॲक्सेस टू ऑल द रिसोर्सेस अवेलेबल इन युअर सिस्टीम, बरोबर. जावा ॲप्लिकेशनला तुमच्या सिस्टीमवर जे रिसोर्सेस आहेत त्या सगळ्या रिसोर्सेसचा ॲक्सेस अवेलेबल आहे. पण जावा ॲपलेट्स हॅज ॲक्सेस ओनली टू द ब्राउझर स्पेसिफिक सर्व्हिसेस. ओके. हे समजलंय का सांगा थिअरी. मग बघा ॲपलेट क्लास इन जावा बघायचं आपल्याला. ऑल ॲपलेट्स आर सब क्लासेस ऑफ ॲपलेट क्लास, बरोबर. आपण जे ॲपलेट्स क्रिएट करणार आहे ते तुमचे सगळे ॲपलेट्स कुणाचे सब क्लासेस असणार तर ॲपलेट क्लासचे. आणि ॲपलेट क्लास हा कोणत्या पॅकेजमध्ये आहे java.applet, बरोबर. ॲपलेट स्मॉल आहे बघा, पॅकेजचं नाव स्मॉल असतं java.applet. हा बरोबर .applet. म्हणजेच तुम्ही जो काही ॲपलेट्स क्रिएट करणार आहे क्लासेस ते एक्सटेंड केले पाहिजे तुम्ही java.applet.applet क्लास पासून. मग बघा आता ॲपलेट क्लास डिफाइन्स मेथड्स विच प्रोव्हाइड्स ऑल नेसेसरी सपोर्ट फॉर ॲपलेट्स एक्झिक्युशन सच एज स्टार्टिंग अँड स्टॉपिंग. ॲपलेट क्लासमध्ये ॲपलेटचं एक्झिक्युशनसाठी किंवा ॲपलेटचं एक्झिक्युशन स्टार्ट करण्यासाठी आणि ॲपलेटचं एक्झिक्युशन स्टॉप करण्यासाठी मेथड्स अवेलेबल आहेत. ते आपण बघणार आहे आता पुढं. इट ऑल्सो प्रोव्हाइड्स मेथड दॅट लोड अँड डिस्प्ले इमेजेस अँड मेथड्स दॅट लोड अँड प्ले ऑडिओ क्लिप्स, बरोबर. आणखी अशा पण मेथड्स अवेलेबल आहेत की ज्या मेथड्स यूज करून तुम्ही इमेजेस लोड करू शकता ॲपलेट्समध्ये, किंवा अशा पण मेथड्स अवेलेबल आहेत की ज्या मेथड्स तुमच्यासाठी ऑडिओ क्लिप्स लोड करतील आणि प्ले करतील, बरोबर. Applet extends the AWT class panel. In turn, panel extends container, which extends component, which in turn extends object. ही हायरार्की लक्षात ठेवा, तुम्हाला एक्झाम मध्ये विचारली जाऊ शकते, बरोबर. ते विचारतील java.applet.applet class is extended from, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे पॅनेल. ओके.
which is present in java.awt package. Okay, then they may ask you panel is extended from java.awt.container. Then they may ask you container is extended from java.awt.component. Component is extended from java.lang.object. ठीक है. मग बघा, these classes provide support for Java's Windows based graphical interface. Thus applet provides all necessary support for Windows based activities. आणि हे जे काही क्लासेस आहेत AWT पॅकेज मध्ये ते यूज करून तुम्ही विंडोज बेस्ड GUI ऍप्लिकेशन डेव्हलप करू शकतात. प्लस त्यांच्या थ्रू तुम्हाला ग्राफिकल युजर इंटरफेस तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये एम्बेड करू शकता. त्यामुळे ऍपलेटला पण ती फंक्शनॅलिटी अवेलेबल असणार आहे. की ऍपलेट्स पण ऍपलेट्स मध्ये पण आपण GUI किंवा ग्राफिकल युजर इंटरफेस एम्बेड करू शकतो. बरोबर, का तर तो डिराईव्ह झालेला आहे java.awt पॅकेज मधल्या क्लासेसच्या हायरार्की पासून. ओके, नेक्स्ट बघा ऍपलेट क्लास मेथड्स. मग कोणकोणत्या मेथड्स अवेलेबल आहेत ऍपलेट क्लासमध्ये? तर बघा, मोस्ट ऑफ द ऍपलेट override a set of methods that provide the basic mechanism by which browser or applet where interfaces to the applet and controls its execution. मग बघा, 4 of these methods init, start, stop आणि destroy apply to all applets and are defined by applet. applet क्लास मध्ये तुमच्यासाठी 4 महत्त्वाचे मेथड्स अवेलेबल आहेत. बरेचशा मेथड्स आहेत, पण त्यातल्या 4 ज्या इम्पॉर्टंट मेथड्स आहेत. इनिट, बरोबर, म्हणजे ऍपलेटचा जो काही इनिशियलायझेशन कोड असेल तो आपण इनिट मेथड मध्ये लिहिणार आहे. त्याच्यानंतर स्टार्ट, ऍपलेटचं एक्झिक्युशन स्टार्ट करण्यासाठी जो काही कोड असणार आहे तो स्टार्ट मध्ये येणार आहे. स्टॉप, ऍपलेटचं एक्झिक्युशन स्टॉप होणार आहे आणि ऍपलेट डिस्ट्रॉय करण्यासाठीचा कोड डिस्ट्रॉय मध्ये असणार आहे. बरोबर, हे 4 मेथड्स तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत जे ऍपलेट क्लासमध्ये तुम्हाला डिफाईन केलेले आहेत. बरोबर, डिफॉल्ट इम्प्लिमेंटेशन फॉर ऑल दीज मेथड्स आर प्रोव्हाइडेड. आणि ह्या मेथड्स तुम्ही तुमच्या क्लासमध्ये काय करू शकता? ओव्हरराईड करू शकता. इनिट, स्टार्ट, स्टॉप आणि डिस्ट्रॉय. पण तुम्ही जरी त्या तुमच्या क्लासमध्ये, बघा मी काय म्हणतो, जरी तुम्ही तुमच्या त्या क्लासमध्ये त्या मेथड्स ओव्हरराईड नाही केल्या तरी चालू शकतं. का तर डिफॉल्ट इम्प्लिमेंटेशन फॉर इनिट, स्टार्ट, स्टॉप अँड डिस्ट्रॉय ऑलरेडी तुमच्यासाठी प्रोव्हाइड केलं गेलेलं आहे ऍपलेट क्लासमध्ये. बघा, default implementation for these methods init, start, stop and destroy is already provided for you in applet class. So even if you don't override these methods in your applet class which is derived from java.applet.applet, still your applet will run and it will run according to the default implementations for methods init, start, stop and destroy. बरोबर, मग बघा, applets do not need to override those methods ते डू नॉट यूज. मग ह्यातल्या सगळ्या मेथड तुम्हाला ओव्हरराईड करण्याची गरज नाही. इनिट, स्टार्ट, स्टॉप, डिस्ट्रॉय मधल्या ज्या मेथड्स ऍपलेट तुमचं यूज करत नाही त्या मेथड्स तुम्हाला ओव्हरराईड करण्याची गरज नाही. मग बघा, काही मेथड्स तुमच्यासाठी इथं मेन्शन केलेले आहेत. वॉइड इनिट, बघा, द फर्स्ट मेथड टू बी कॉल्ड वेन अन ऍपलेट बिगिन्स इट्स एक्झिक्युशन. म्हणजे सगळ्यात पहिली मेथड जी कॉल केली जाईल ज्यावेळी ऍपलेट एक्झिक्युशन स्टार्ट होईल त्यावेळी ती मेथड असणार आहे इनिट मेथड. आणि याच्यामध्ये आपण आता जसं डिस्कस केलं इनिशियलायझेशन जे काय असेल ते केलं जाईल. वर्ड स्टार्ट, बरोबर, कॉल्ड ऑटोमॅटिकली आफ्टर इनिट मेथड टू स्टार्ट द एक्झिक्युशन ऑफ अन ऍपलेट. मग स्टार्ट मेथड ऍक्च्युअल मध्ये एक्झिक्युशन तुमच्या ऍपलेटचं स्टार्ट करणार आणि हे ऑटोमॅटिकली कॉल होणार आहे जेव्हा तुमची इनिट मेथड चं एक्झिक्युशन संपेल. त्यावेळी जी दुसरी मेथड ऑटोमॅटिकली कॉल केली जाईल ती असणार आहे कोणती? स्टार्ट. बरोबर, स्टॉप मेथड, वॉइड स्टॉप, कॉल्ड वेन अन ऍपलेट हॅज टू पॉज और स्टॉप इट्स एक्झिक्युशन. म्हणजे ऍपलेटचं एक्झिक्युशन स्टॉप करायचं असेल किंवा पॉज करायचं असेल तर स्टॉप मेथड कॉल होते. वाईट डिस्ट्रॉय, डिस्ट्रॉय मेथड बघा, कॉल्ड वेन अँड ऍपलेट इज फायनली टर्मिनेटेड. म्हणजे ऍपलेट ज्यावेळी टर्मिनेट होईल त्यावेळी जी मेथड कॉल केली जाईल ती कोणती असणार आहे? डिस्ट्रॉय मेथड. त्यानंतर वाईड पेंट ग्राफिक्स, जी पेंट नावाची एक मेथड आहे बघा, कॉल्ड इट, बघा, म्हणजेच पेंट मेथड कशासाठी कॉल केली जाते तर ऍपलेटचं जी ऍपलेट एरिया आपण बघितला होता ना त्याच्यामध्ये मग अशी एक स्ट्रिंग आपण डिस्प्ले केली होती. त्याच्यामध्ये तुम्हाला काही बाबा काही काम करायचं असेल, जसं मेसेज प्रिंट करायचं असेल किंवा काही इमेजेस ड्रॉ करायचे असतील, काही शेप्स ड्रॉ करायचे असतील तर तुम्हाला पेंट मेथड लागणार आहे. बरोबर, पेंट मेथड. बरोबर, आणि त्या पेंट मेथडला एक पॅरामीटर पास केलेला आहे ग्राफिक्स जी. बरोबर, स्ट्रिंग गेट पॅरामीटर, स्ट्रिंग पॅरामीटर नेम रिटर्न्स द व्हॅल्यू ऑफ पॅरामीटर्स डिफाइंड इन अन ऍपलेट. बरोबर, ऍपलेट मध्ये जे काय त्या ऍपलेट टॅग मध्ये जे काही पॅरामीटर्स पास केले जातील ऍपलेटला ते गेट पॅरामीटर मेथडने आपण प्रोग्राम मध्ये ऍक्सेस करू शकतो. त्यानंतर इमेज, गेट इमेज URL, बघा, रिटर्न्स अन इमेज ऑब्जेक्ट दॅट कंटेन्स अन इमेज स्पेसिफाईड ऍट द लोकेशन URL.
बरोबर. वाईड प्ले URL प्लेज अन ऑडिओ क्लिप फोकस्ड ॲट द स्पेसिफाईड ॲट लोकेशन URL. बरोबर. शो स्टेटस, बरोबर. स्ट्रिंग str shows a message in the status window of browser or applet viewer. ठीक आहे. हे सगळं बघणार आहे आपण, त्यामुळे आता काय टेन्शन घेऊ नका तुम्ही. मग बघा ॲपलेट लाईफ सायकल जी आता आपण डिस्कस केली होती. ॲपलेट लाईफ सायकल बघा. ॲपलेट इनिशियलायझेशन अँड टर्मिनेशन. वेन अन ॲपलेट बिगिन्स द फॉलोइंग मेथड्स आर कॉल्ड इन द सिक्वेन्स. पहिली मेथड जी कॉल होते ती इनिट असते. इनिट मेथडचं एक्झिक्युशन कंप्लीट झाली की जी मेथड कॉल होते ती असते स्टार्ट. आणि स्टार्ट मेथड नंतर पेंट मेथड कॉल केली जाते. बरोबर. वेन अन ॲपलेट इज टर्मिनेटेड द फॉलोइंग सिक्वेन्स ऑफ मेथड कॉल टेक्स प्लेस. स्टॉप आणि डिस्ट्रॉय. म्हणजेच तुम्हाला ॲपलेट लाईफ सायकलमध्ये विचारलं की कोणती मेथड पहिली कॉल होते, तर इनिट. ते विचारतील इनिट मेथड नंतर कोणती कॉल होते, तर स्टार्ट. त्याच्यानंतर पेंट मेथड कॉल केली जाते. आणि ज्यावेळी ॲपलेट टर्मिनेट होते त्यावेळी सगळ्यात पहिली मेथड स्टॉप कॉल केली जाते आणि त्याच्यानंतर डिस्ट्रॉय कॉल केली जाते. मग डायग्राम मध्ये बघा बिगिन आहे पहिल्यांदा, म्हणजे लोड केलेलं आहे ॲपलेट मेमरीमध्ये एक्झिक्युशनसाठी. त्यावेळी ॲपलेटला आपण बॉर्न म्हणू शकतो किंवा इनिशियलायझेशन स्टेपमध्ये आहे तो. त्याच्यानंतर म्हणजेच इनिट मेथड कॉल होणार आहे इनिशियलायझेशन म्हटलं की. त्याच्यानंतर ऑटोमॅटिकली स्टार्ट मेथड कॉल होणार आहे. त्यावेळी तुमचा ॲपलेट रनिंग स्टेटमध्ये असेल आणि रनिंग स्टेटमध्ये तो काय करणार आहे, पेंट मेथड कॉल करणार आहे. आणि पेंट मेथडमध्ये जो काही टास्क लिहिला आहे, जे मेसेजेस तुम्हाला ॲपलेटच्या विंडोवर डिस्प्ले करायचे किंवा जे काय वर्क तुम्हाला करायचं आहे GUI रिलेटेड, ते पेंट मेथडमध्ये तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर पेंट मेथड काय करणार आहे, ॲक्च्युअलमध्ये ॲपलेटच्या विंडोमध्ये जे काही तुम्ही पेंट मेथडमध्ये कोड लिहिलेला आहे त्याच्याशी रिलेटेड मेसेजेस असतील किंवा जे काही ड्रॉइंग्स असतील ते डिस्प्ले करणार आहे ॲपलेट विंडोमध्ये. त्याच्यानंतर स्टॉप मेथड कॉल केली तर तुमचा ॲपलेट आयडल स्टेटमध्ये जाईल. पुन्हा आयडल स्टेटमधून स्टार्ट मेथड कॉल केली की तुमचा ॲपलेट रनिंग स्टेटमध्ये येईल. बरोबर. आणि पुन्हा आयडल म्हणजे स्टॉप मेथड कॉल केली आणि तो आयडल स्टेटमध्ये गेला आणि त्याच्यानंतर डिस्ट्रॉय मेथड कॉल केली की तो तुमचा ॲपलेट काय होणार आहे, डेड होणार आहे, म्हणजेच डिस्ट्रॉय होणार आहे. बरोबर. म्हणजेच एक्झिट ऑफ ब्राउझरमध्ये एक्झिट केलं की तुमच्या ॲपलेटची डिस्ट्रॉय मेथड कॉल होणार आहे आणि ॲपलेट काय होणार आहे, तुमचा टर्मिनेट होणार आहे. ठीक आहे. मग बघा phases or methods of applet life cycle. पहिली मेथड, the init method is the first method to be called. This is where you should initialize variables. This method is called only once during the run time of your applet. बरोबर आहे. म्हणजे जे काही इनिशियलायझेशन ऑफ व्हेरिएबल जे काम असेल किंवा इनिशियलायझेशन टास्क असेल ते तुम्ही इनिट मेथडमध्ये केलं पाहिजे. आणि इनिट मेथड ही पहिली मेथड आहे जी कॉल केली जाते आणि ती एकदाच कॉल केली जाते, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट स्टार्ट मेथड इज कॉल्ड आफ्टर इनिट. इट इज ऑल्सो कॉल्ड टू रिस्टार्ट अन ॲपलेट आफ्टर इट हॅज बीन स्टॉप. म्हणजेच ही मेथड मात्र तुमचं ॲपलेट स्टॉप असेल आणि पुन्हा ते स्टार्ट केलं तरी पण कॉल होणार आहे स्टार्ट मेथड. बरोबर. आणि ही मेथड बऱ्याचशा वेळा कॉल होऊ शकते. जसं की ॲपलेट तुमचा पॉज झालं एक्झिक्युशन, पुन्हा तुम्ही ॲपलेट फोकसमध्ये आणला आणि ॲपलेटचं एक्झिक्युशन स्टार्ट झालं की पुन्हा स्टार्ट मेथड कॉल होणार आहे. बरोबर. आणि ही मेथड इनिट मेथड नंतर कॉल होते बघा. Whereas init is called once the first time an applet is loaded, start is called each time an applet's HTML document is displayed on screen. बरोबर. म्हणजे डॉक्युमेंट मी मिनिमाइज केलं की स्टॉप मेथड कॉल होणार आहे, ॲपलेट पॉज होणार आहे. पुन्हा मी ॲपलेट जी काही विंडो मिनिमाइज केली होती ती मॅक्सिमाइज केली, म्हणजेच डिस्प्ले केली स्क्रीनवर की लगेच तुमची स्टार्ट मेथड कॉल होणार आहे. म्हणजे स्टार्ट आणि स्टॉप ह्या बऱ्याचशा वेळा मेथड्स कॉल होऊ शकतात. बरोबर. So if user leaves a web page and comes back, the applet resumes execution at start. ठीक आहे. नेक्स्ट बघा पेंट मेथड इज कॉल्ड इच टाइम युअर ॲपलेट्स आउटपुट मस्ट बी रिड्रॉन. म्हणजेच ॲपलेटच्या विंडोवर काही तुम्हाला ड्रॉइंग परफॉर्म करायचं असेल किंवा आउटपुट रिड्रॉ करायचं असेल त्या प्रत्येक वेळेला तुमची पेंट मेथड कॉल होणार आहे. मग बघा फॉर एक्झाम्पल द विंडो इन विच ॲपलेट इज रनिंग मे बी ओव्हर रिटन बाय अनदर विंडो अँड देन अनकवर्ड ऑर द ॲपलेट विंडो मे बी मिनिमाइज अँड देन रिस्टोर्ड. पेंट इज ऑल्सो कॉल्ड वेन ॲपलेट बिगिन्स एक्झिक्युशन. बरोबर. ॲपलेट ज्यावेळी एक्झिक्युशन स्टार्ट करेल त्यावेळी पण तुमची पेंट मेथड कॉल होणार आहे, हे लक्षात ठेवा. बरोबर. नेक्स्ट बघा द पेंट मेथड हॅज वन पॅरामीटर ऑफ द टाइप ग्राफिक्स. दिस पॅरामीटर विल कंटेन द ग्राफिक्स कंटेंट विच डिस्क्राइब्स द ग्राफिक्स एन्व्हायरमेंट इन विच द ॲपलेट इज रनिंग. दिस कंटेक्स्ट इज यूज्ड व्हेनेवर आउटपुट टू ॲपलेट इज रिक्वायर्ड. बरोबर. म्हणजेच ग्राफिक्स कंटेक्स्ट, ग्राफिक्स जी म्हणून आपण पेंट मेथडला पास केलेला एक ऑब्जेक्ट आहे. बरोबर. ग्राफिक्स जी तो काय रिप्रेझेंट करतो, तर ग्राफिक्स कंटेक्स्ट रिप्रेझेंट करतो. आणि तो ग्राफिक्स कंटेक्स्ट यूज करून आपण काय करू शकतो, ॲपलेटच्या विंडोवर वेगवेगळे ड्रॉइंग्स परफॉर्म करू शकतो किंवा जे काही आउटपुट असेल आपल्याला डिझायर्ड आउटपुट ॲपलेटच्या विंडोवर डिस्प्ले करायचं असेल ते युजिंग ग्राफिक्स कंटेक्स्ट आपण डिस्प्ले करू शकतो. कसं करायचं काय करायचं बघणार, डोंट वरी. मग बघा स्टॉप मेथड इज कॉल्ड when a web browser leaves the HTML document containing the applet.
when it goes to another page. For example, when stop is called, the applet is probably running. You can restart them when start is called if the user returns to the पेज. बरोबर, म्हणजे स्टॉप मेथड कधी होणार आहे, जर तुमचं ज्या वेब पेजवर आता तुमचा ॲपलेट आहे ते वेब पेज तुम्ही मिनिमाइज केलं तर तुमची स्टॉप मेथड कॉल केली जाईल. पुन्हा मॅक्सिमाइज केलं की स्टार्ट मेथड कॉल होईल. पुन्हा जर तुम्ही ते वेब पेजवरून दुसऱ्या वेब पेजवर गेला तरी तुमच्या ॲपलेटची स्टॉप मेथड कॉल होईल. बरोबर, पुन्हा बॅक तुम्ही त्या पेजवर आला तर स्टार्ट मेथड कॉल होईल आणि ॲपलेट रनिंग स्टार्ट करेल. ओके, डिस्ट्रॉय. The destroy method is called when environment determines that your applet needs to be removed completely from memory. म्हणजेच ब्राउझर क्लोज केला तर त्या केसमध्ये त्या वेब पेजमध्ये ज्याच्यामध्ये ॲपलेट एम्बेड केलेला आहे तो ॲपलेट पण तुमचा काय झाला पाहिजे, टर्मिनेट झाला पाहिजे, डिस्ट्रॉय झाला पाहिजे. त्यावेळी डिस्ट्रॉय मेथड कॉल केली जाईल. बरोबर आहे. At this point you should free up any resources the applet may be using. The stop method is always called before destroy. आणि स्टॉप मेथड ही डिस्ट्रॉय मेथडच्या अगोदर नेहमी कॉल होते, हे लक्षात ठेवा. मग बघा, एक ॲपलेट लाईफ सायकलचा एक कोड आहे, डेमो कोड. तर हा कोड मी तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, तर कोड कॉपी करतोय बघा. सगळ्यांना कोड व्यवस्थित दिसतोय बघा. तर बघा, सगळ्यात पहिलं पॅकेज इम्पोर्ट केलंय बघा, इम्पोर्ट जावा डॉट ॲपलेट डॉट स्टार. बरोबर, का तर आपल्याला ॲपलेट क्रिएट करायचा आणि ॲपलेट क्रिएट करण्यासाठी आपल्याला आपला क्लास हा ॲपलेट क्लास पासून एक्सटेंड करावा लागेल की जो जावा डॉट ॲपलेट पॅकेजमध्ये आहे. बरोबर, त्याच्यानंतर इम्पोर्ट जावा डॉट AWT डॉट स्टार म्हटलेलं आहे मी. बरोबर, त्याच्यानंतर ॲपलेट टॅग वापरावा लागतो. मी सांगितलं होतं तुम्हाला ॲपलेट टॅग आपल्याला वापरावा लागतो. कशासाठी, तर HTML डॉक्युमेंटमध्ये तुमचा ॲपलेट एम्बेड करण्यासाठी ॲपलेट टॅग वापरावा लागतो. बरोबर, पण आता मी हे HTML डॉक्युमेंटमध्ये एम्बेड करून रन करणार नाही आहे हा ॲपलेटचा कोड. तर ॲपलेट व्ह्यूवर नावाचा एक टूल येतं, त्याच्यामध्ये हा मी तुम्हाला रन करून दाखवणार आहे ॲपलेट. मग ॲपलेट व्ह्यूवर नावाच्या टूलमध्ये हा ॲपलेट रन करण्यासाठी मला ह्या प्रोग्राममध्येच तो ॲपलेट टॅग द्यावा लागेल. ह्या प्रोग्राममध्येच मला तो ॲपलेट टॅग द्यावा लागेल आणि तो कमेंटच्या फॉर्ममध्ये द्यावा लागेल. जसं बघा, /स्टार म्हटलेलं आहे मी, त्याच्यानंतर ॲपलेट कोड इज इक्वल टू जावा ॲपलेट 1 डॉट क्लास. बरोबर, जावा ॲपलेट 1 कशाचं नाव आहे, आपल्या क्लासचं नाव आहे, ॲपलेट क्लासचं. डॉट क्लास कोड मगाशीच बघितलं आपण, क्लास फाईल द्यावी लागते, जावा ॲपलेट 1 डॉट क्लास. विड्थ किती सांगितली मी ॲपलेटची, विंडोची 300 आणि हाईट 400. हे कशामध्ये दिले आपण, पिक्सल्समध्ये दिली. ठीक आहे, हे तुम्ही स्टार्टला लिहा. बरोबर, मी स्टार्टला घेतो याला. म्हणजे सगळ्यात पहिला ॲपलेट टॅग लिहा. बरोबर, ॲपलेट कोड इज इक्वल टू जावा ॲपलेट 1 डॉट क्लास, विड्थ इज इक्वल टू 300, हाईट इज इक्वल टू 400. बरोबर, त्याच्यानंतर पॅकेजेस इम्पोर्ट केलेले आहेत मी. त्यानंतर क्लास लिहिलेला आहे बघा, पब्लिक क्लास जावा ॲपलेट 1 एक्सटेंड्स ॲपलेट. हा क्लास कुठल्या पॅकेजमधला आहे, जावा डॉट ॲपलेट मधला. बरोबर, मग जावा ॲपलेट 1 हे आपलं ॲपलेट आपण क्रिएट करणार आहे आणि ते एक्सटेंड केलेलं आपण ॲपलेट क्लासपासून. ॲपलेट क्लासमध्ये बऱ्याचशा मेथड्स अवेलेबल आहेत, जसं की मगाशी इम्पॉर्टंट 4 मेथड्स होत्या, इनिट, स्टार्ट, त्याच्यानंतर स्टॉप आणि डिस्ट्रॉय. बरोबर, स्टॉप आणि डिस्ट्रॉय अशा मेथड्स होत्या. बरोबर, त्यातल्या आपण इनिट, स्टार्ट, स्टॉप आणि डिस्ट्रॉय मेथड ओव्हरराईड केल्यात. प्लस पेंट मेथड पण आपण काय केली आहे, पेंट मेथड पण आपण ओव्हरराईड केलेली आहे. मग बघा, जसं की आता बघा, पब्लिक वाईड इनिट मेथड म्हणजे ज्यावेळी ॲपलेट तुमचं मेमरीमध्ये लोड केलं जाईल त्यावेळी इनिट मेथड सगळ्यात पहिली कॉल होईल. मग या इनिट मेथडमध्ये मी काय मेसेज प्रिंट केलाय, ॲपलेट ऑब्जेक्ट इज क्रिएटेड. तसंच स्टार्ट मेथड बघा, पब्लिक वाईड स्टार्ट. आता ज्यावेळी तुमचा ॲपलेट एक्झिक्युशन स्टार्ट करेल, बरोबर, मेमरीमध्ये लोड झाल्यावर इनिशियलाइज झाला तुमचा ॲपलेट की ही मेथड कॉल होईल इनिट, त्याच्यानंतर दुसरी मेथड स्टार्ट कॉल होते, आपल्याला माहिती आहे. बरोबर, स्टार्ट मेथडमध्ये पुन्हा मी मेसेज प्रिंट केलाय, ॲपलेट एक्झिक्युशन स्टार्टेड. त्याच्यानंतर आता वाईड पेंट नावाची मेथड कॉल होईल. मी तुम्हाला सांगितलं होतं स्टार्ट मेथड नंतर काय केली जाईल, पेंट मेथड कॉल होईल आणि पेंट मेथड यूज करून ॲपलेटच्या विंडोवर जे पण ऑपरेशन्स किंवा जे पण पेंटिंग करायचं किंवा रिलेटेड टास्क असेल, बरोबर, ते परफॉर्म केलं जाईल. मग पेंट मेथडमध्ये मी आता कोणत्याही ॲपलेटच्या विंडोवर ड्रॉइंगचं काम परफॉर्म करत नाही किंवा कोणताही मेसेज डिस्प्ले करण्याचं काम परफॉर्म करत नाही. तर मी सिम्पली कन्सोलवर एक मेसेज प्रिंट करतोय, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटर ॲपलेट इज रिसाइज, एवढाच मेसेज मी प्रिंट करतोय. त्याच्यानंतर स्टॉप मेथड कॉल होणार आहे ज्यावेळी तुमचा ॲपलेट आउट ऑफ फोकस जाईल त्यावेळी स्टॉप मेथड कॉल होणार आहे आणि ॲपलेट इज क्लोज्ड हा मेसेज त्याच्यामध्ये प्रिंट केला जाईल. त्याच्यानंतर डिस्ट्रॉय मेथडमध्ये मी मेसेज टाकलेला आहे, पब्लिक वाईड डिस्ट्रॉय ॲपलेट ऑब्जेक्ट इज डिलीटेड फ्रॉम मेमरी. ओके, तर मी सेव्ह करून घेतो हा प्रोग्राम. ठीक आहे, सेव्ह करून घेतो आणि तुम्हाला एक्झिक्यूट करून दाखवतो. आता बघा, ॲपलेटमध्ये मेन मेथड कुठं लिहिली का मी, मेन मेथड कुठं लिहिली का नाही, कारण मेन मेथडची गरज नाही ॲपलेटला. बरोबर, मग बघा तुमच्यासाठी एक्झिक्यूट करतोय.
जावा ॲपलेट 1 डॉट जावा. ओके, सेव्ह ॲज करतो, ऑल फाइल्स सेव्ह केलेला आहे. ठीक आहे, रन करून दाखवतो तुम्हाला. cmd रन करण्याचे स्टेप्स महत्वाचे आहेत बघा जरा. मी जातोय ई ड्राईव्हला, त्याच्यानंतर मी जातोय ऑनलाईन जावा फोल्डरमध्ये, त्याच्यानंतर cd ऑनलाईन जावामध्ये गेलो. आता कंपाईल करतोय ॲपलेट बघा, जावा सी जावा ॲपलेट 1 डॉट जावा कंपाईल केलेला आहे मी. कंपाईल करून झाल्यानंतर कोड मला रन करायचं आहे ॲपलेट. आता जावा ॲपलेट 1 डॉट ॲपलेट 1 म्हणणार नाही मी, असं म्हणणार नाही. जावा ॲपलेट 1 असं म्हणणार नाही. असं म्हटलं तर तो ॲपलेट मला डिस्प्ले होणार नाही. एकतर ॲपलेट तुम्ही ब्राउझरमध्ये डिस्प्ले करू शकता, किंवा दुसरा वे जसं मी आता तुमच्याशी डिस्कस केलं की ॲपलेट व्ह्यूअर टूल वापरू शकता. मग ॲपलेट व्ह्यूअर टूल वापरून दाखवतो. तर जावा ॲपलेट 1 डॉट जावा द्यावं लागेल. जावा ॲपलेट 1 डॉट जावा द्यावं लागेल. बघा आता तुम्हाला हे विंडो दिसते बघा, ॲपलेट विंडो, जसं आपण मगाशी डिस्कस केलं. या ॲपलेटची विंडो आहे तुम्हाला, बरोबर. या ॲपलेटच्या विंडोमध्ये आता जसं बाजूला मेसेज बघा, ॲपलेटची विंडो डिस्प्ले झाल्यावर काय काय दिसते, ॲपलेट ऑब्जेक्ट इज क्रिएटेड, कोणती मेथड कॉल झाली, इनिट. ॲपलेट एक्झिक्युशन स्टार्टेड, कोणती मेथड कॉल झाली, ॲपलेटची स्टार्ट, बरोबर. त्याच्यानंतर ॲपलेट इज रिसाइज 2 वेळा कॉल झाली, पेंट मेथड. का तर मी पहिल्यांदा इथं लोकेशन होतं ॲपलेट विंडोचं, ते इथं नेलं. पुन्हा ॲपलेट विंडो मी मूव्ह केली की पुन्हा ॲपलेट रिसाइज मेसेज तुम्हाला बघायला मिळेल, बरोबर आहे. जसं की आता मी ॲपलेटला काय करूयात आपण, मिनिमाइज करतो मी. कोणकोणत्या बघा, ॲपलेट इज क्लोज ही मेथड कॉल झाली, बरोबर. पुन्हा मी त्याला ॲपलेटच्या विंडोला मॅक्सिमाइज करतो बघा. ॲपलेट एक्झिक्युशन स्टार्टेड, स्टार्ट मेथड कॉल झाली आणि ॲपलेट इज रिसाइज पुन्हा डिस्प्ले झालं. पुन्हा मिनिमाइज करतो, ॲपलेट इज क्लोज म्हणजेच कोणती मेथड, स्टॉप मेथड कॉल झाली ॲपलेटची. पुन्हा आता डिस्प्ले करतो, स्टार्ट मेथड कॉल झाली आणि त्याच्यानंतर पेंट मेथड कॉल झाली, ॲपलेट इज रिसाइज. आता ॲपलेट विंडो मोठी छोटी करतो बघा, रिसाइज होईल. ॲपलेट इज रिसाइज मेसेज तुम्हाला बघायला मिळेल स्क्रीनवर, बरोबर. ॲपलेट इज रिसाइज हा मेसेज तुम्हाला स्क्रीनवर बघायला मिळेल सगळ्यांना, बरोबर. आणि त्याच्यानंतर बघा पुन्हा एकदा मी मिनिमाइज करतो विंडो, ॲपलेट इज क्लोज. आता पुन्हा डिस्प्ले करतो विंडो, ॲपलेट एक्झिक्युशन स्टार्टेड, स्टार्ट मेथड कॉल झाल्याने ॲपलेट इज रिसाइज म्हणजे पेंट मेथड कॉल झाली. आता ॲपलेट क्लोज करतो मी, कोणत्या मेथड कॉल होतात बघा, पहिली स्टॉप मेथड कॉल झाली पाहिजे आणि पुन्हा डिस्ट्रॉय मेथड कॉल झाली पाहिजे. बघा ॲपलेट इज क्लोज्ड आणि ॲपलेट ऑब्जेक्ट इज डिलीटेड फ्रॉम मेमरी म्हणजे स्टॉप मेथड कॉल झाली आणि त्याच्यानंतर कोणती मेथड कॉल झाली, तर तुमची डिस्ट्रॉय मेथड कॉल झाली. कळलं का? ह्या ॲपलेटच्या मेथड्स कशा कॉल होतात, इन्व्होक होतात, हे समजलंय का सांगा चॅट बॉक्समध्ये. ओके गुड, ठीक आहे. मग हे आउटपुट होतं. ठीक आहे. मग नेक्स्ट बघायचं, हाऊ टू रन ॲन ॲपलेट युझिंग ॲपलेट व्ह्यूअर आणि युझिंग वेब ब्राउझर. अशा 2 मेथड्स आहेत ज्यानं तुम्ही तुमचा ॲपलेट काय करू शकता, रन करू शकता, बरोबर. नेक्स्ट बघा, मग सिम्पल ॲपलेट एक्झाम्पल दिलंय बघा. लेट अस बिगिन विथ द सिम्पल ॲपलेट शोन हिअर, बरोबर. मग हा सिम्पल ॲपलेटचा जो कोड आहे तो आत्ताच्या ॲपलेटमध्ये आपण एम्बेड करूयात. ह्याच ॲपलेटमध्ये जसं की ही जी मेथड होती ह्याच्यामध्ये मी आणखी एक काम करतो. इथं काय काम केलंय बघा, जी डॉट ड्रॉ स्ट्रिंग, बरोबर. अ सिम्पल ॲपलेट 20,20 बघूयात, करूयात. जी डॉट ड्रॉ स्ट्रिंग काय करते हे मी सांगतो मेथड, डोंट वरी. आणि मेसेज काय डिस्प्ले केलाय बघूयात एकदा, अ सिम्पल ॲपलेट. आणि लोकेशन देऊयात एक लेटेस्ट से 60,60. बघा की जी डॉट ड्रॉ स्ट्रिंग मेथड काय करते, तर स्ट्रिंग ड्रॉ करते ॲपलेटमध्ये, बरोबर. ॲपलेटचा जो काही एरिया आपण मगाशी बघितला होता, ब्लँक एरिया, बरोबर, त्याला ॲपलेट एरिया म्हटलं तर त्याच्यामध्ये हा सिम्पल ॲपलेट मेसेज तो किंवा हा मेसेज किंवा हा स्ट्रिंग ड्रॉ करेल, जी डॉट ड्रॉ स्ट्रिंग मेथड. ओके. आणि ती कोणत्या लोकेशनला ड्रॉ केली जाईल, एक्स ॲक्सिसवर 60 पिक्सल्स आणि वाय ॲक्सिसवर 60 पिक्सल्स गेल्यानंतर जो पॉईंट मिळेल त्या पॉईंट पासून स्टार्टिंग केलं जाईल अ सिम्पल ॲपलेट. ही मेसेज तुमच्यासाठी प्रिंट केली जाईल. हे मी तुम्हाला प्रिंट करून दाखवतो बघा. कंपाईल करतो, जावा सी ॲपलेट 1 डॉट जावा, लेट अस डू इट, जावा ॲपलेट.
ॲपलेट व्ह्यूवर जावा ॲपलेट 1 डॉट जावा. ठीक आहे, बघा मेसेज अ सिम्पल ॲपलेट ही तुम्हाला बघायला मिळतो इथं मेसेज सिम्पल ॲपलेट जो ड्रॉ झालेला आहे. एक्स ॲक्सिसवर 60 पिक्सल आपण काय केलेलं आहे गेलेलं आहे आणि त्याच्यानंतर वाय ॲक्सिसवर 60 पिक्सल आणि तिथं जो पॉईंट स्टार्ट होईल त्या पॉईंटला तुमचा हा स्ट्रिंग ड्रॉ केला जाईल. अ सिम्पल ॲपलेट. ओके, क्लिअर आहे. मग बघा हे एक्झाम्पल आहे. मग हे कसं रन करू शकता ते स्टेप दिलेत आता बघितले आपण ऑलरेडी. राईट अ सोर्स कोड फॉर अन ॲपलेट. सोर्स कोड लिहा. सेव्ह इट विथ जावा एक्सटेन्शन डॉट जावा एक्सटेन्शन. कंपाईल ॲपलेट सोर्स कोड आणि रन ॲपलेट युझिंग आयदर ॲपलेट व्ह्यूअर ऑर वेब ब्राउझर. म्हणजेच सोर्स कोड तुम्ही कंपाईल करा त्याच्यानंतर तो रन करा युझिंग ॲपलेट व्ह्यूअर टूल किंवा वेब ब्राउझर. ठीक आहे. देअर आर टू वेज इन विच वी कॅन रन अन ॲपलेट. Executing the applet within a Java compatible web browser. Second, using an applet viewer such as a standard tool applet viewer. An applet viewer executes your applet in a window. This is generally the fastest and easiest way to test your applet. आपण applet viewer वापरणार आहे का तर applet viewer is the fastest and easiest way to test your applet. ठीक आहे. मग बघा रनिंग applet in web browser. मग applet वेब ब्राउझर मध्ये रन करण्यासाठीचे स्टेप्स बघा. टू एक्झिक्यूट an applet in web browser we need to write a short HTML text file that contains a tag that loads the applet. The applet tag is used for this purpose. Here is a HTML file that executes simple applet. Applet code is equal to simple applet, width equal to 200, height equal to 60/applet. बरोबर. आणि the width and height statement specify the dimensions of the display area used by the applet. बरोबर. After creating this file, execute the browser and then load this file. बरोबर, which causes simple applet to be executed. To execute simple applet with an applet viewer, for example, if the preceding HTML file is called run applet.html, then following command line will run the simple applet. Applet viewer run app.html. दोन प्रकारे तुम्ही applet डिस्प्ले करू शकता किंवा रन करू शकता युजिंग applet viewer टूल किंवा ब्राउझर मध्ये. जसं की बाबा अशी पद्धतीची HTML फाईल बनवा आणि HTML फाईल तुमच्या ब्राउझर मध्ये लोड करा. ओके, किंवा दुसरा वे ॲपलेट व्ह्यूअर टूल वापरा आणि HTML फाईलचं नाव द्या किंवा जावा फाईलचं नाव द्या. तसंही बरोबर आहे. मग बघा रनिंग ॲपलेट युझिंग ॲपलेट व्ह्यूअर. हो बघा जो ॲपलेट टॅग आहे तो आपण कमेंटमध्ये लिहिलेला आहे कोडमध्येच. कमेंटमध्ये लिहिलेला आहे आपण कोडमध्येच मगाशी जसा लिहिला तसा. बरोबर. सिम्पल ॲपलेट कोड इज इक्वल टू सिम्पल ॲपलेट, विड्थ इक्वल टू 200, हाईट इक्वल टू 60. आणि आतमध्ये आपण फक्त ॲपलेट क्लास पासून एक्सटेंड केलेला आहे सिम्पल ॲपलेट क्लास आणि पेंट मेथड लिहिलेली आहे. त्या पेंट मेथडमध्ये जी डॉट ड्रॉ स्ट्रिंग एक ड्रॉ स्ट्रिंग मेथड यूज करून एक मेसेज प्रिंट केलेला आहे ॲपलेटच्या ॲपलेट एरियामध्ये. बरोबर. अ सिम्पल ॲपलेट आणि तो लोकेशन एक्स ॲक्सिसवर 20 पिक्सल आणि वाय ॲक्सिसवर 20 पिक्सल. म्हणजेच हे कोऑर्डिनेट्स आहेत एक्स आणि वाय कोऑर्डिनेट जिथं ॲक्च्युअलमध्ये तुमचा हा मेसेज डिस्प्ले केला जाईल. ओके. नेक्स्ट बघा. With this approach, we can quickly run applet by using these 3 steps. Edit Java source program, compile your Java program, execute applet viewer, specifying the name of applet source file. Applet viewer simple applet.java. The applet viewer will encounter the applet tag within the command and executes an applet. The window produced by simple applet as displayed by the applet viewer is shown in the following. बरोबर, जे आत्ताच आपण बघितलेलं आहे तुमच्यासाठी. बरोबर. याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे का? येस. पॅरामीटर टू अन ॲपलेट. ॲपलेटला पॅरामीटर्स कसे पास केले जातात तर पॅरम टॅग वापरला जातो. टॅग इन ॲपलेट टॅग. पॅरम हा ऍक्च्युली ॲपलेट्सला पॅरामीटर पास करायचे. ठीक आहे. मग कसे करायचे ते बघूयात. ॲपलेट टॅग त्याच्या आतमध्ये पॅरम टॅग लिहायचा आहे आणि त्याच्या नंतर पॅरम टॅग मध्ये जे काय आपण व्हॅल्यूज पास केलेले आहेत बरोबर पॅरामीटर्स जे पास केलेले आहेत ते गेट पॅरामीटर मेथड यूज करून आपण ॲपलेट मध्ये रीड करायचे. मग बघा कसं केलंय ते. बघा पॅरम टॅग. द ॲपलेट टॅग इज यूज टू स्टार्ट अन ॲपलेट फ्रॉम बोथ अन HTML डॉक्युमेंट अँड फ्रॉम अन ॲपलेट व्ह्यूअर. बरोबर. आपल्याला माहिती आहे ॲपलेट टॅग यूज करून आपण काय करतो ॲपलेट स्टार्ट करतो. बरोबर. नेक्स्ट सिंटॅक्स फॉर ॲपलेट टॅग विल बी ॲपलेट कोड बेस कोड alt नेम विड्थ हाईट अलाइन व्ही स्पेस एच स्पेस हे आपण ॲपलेट टॅगचे ॲट्रिब्यूट्स बघितले होते. त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये बघा पॅरम नेम इज इक्वल टू ॲट्रिब्यूट नेम आणि व्हॅल्यू इज इक्वल टू ॲट्रिब्यूट व्हॅल्यू. बरोबर. जो पॅरामीटर पास करणार आहे त्याचं नाव आणि त्याची व्हॅल्यू आपल्याला पॅरम टॅग मध्ये द्यावी लागेल. त्याच्यानंतर पॅरम नेम ॲट्रिब्यूट नेम टू व्हॅल्यू इक्वल्स टू ॲट्रिब्यूट व्हॅल्यू. ठीक आहे. त्याच्यानंतर ॲपलेट टॅग क्लोज केलाय. हे कसं करायचं तर बघूयात. आणि जो काही
पॅरम टॅग मध्ये जे काही पॅरामीटर्स आपण पास केलेले आहेत ते कसे रीड करायचे प्रोग्राम मध्ये, तर युजिंग गेट पॅरामीटर मेथड. मग बघा, पब्लिक स्ट्रिंग गेट पॅरामीटर स्ट्रिंग नेम, बरोबर. मेथड टेक्स स्ट्रिंग आर्ग्युमेंट नेम विच रिप्रेझेंट्स द नेम ऑफ पॅरामीटर विच वॉज स्पेसिफाईड विथ द पॅराम ॲट्रिब्यूट इन ॲपलेट टॅग, बरोबर. म्हणजे हा जो स्ट्रिंग नेम आहे जो पॅरामीटर, तो ऍक्च्युअल मध्ये कोणता तर पॅरम टॅग मध्ये जो नेम वापरला होता ना आपण, तो आहे, बरोबर. जसं इथं पॅरम टॅग मध्ये नेम जो वापरला होता त्याचा ॲट्रिब्यूट नेम असणार आहे, ते आपल्याला इथं पास करावं लागेल ॲज अ स्ट्रिंग म्हणून, ठीक आहे, गेट पॅरामीटर मेथडला. To retrieve a parameter, we use get parameter method. It returns the value of specified parameter in the form of string object. Thus, for numeric and boolean values, we need to convert their string representations into their internal formats. ठीक आहे. मग बघा, तुमच्यासाठी कोड आहे इथं. Here is an example which demonstrate the param HTML tag and get parameter method, बरोबर. मग हे करून दाखवतो मी तुम्हाला. सोपं आहे, काय अवघड नाहीये. कसं काय करायचं ते बघूया. कोड आपल्याकडे रेडी आहे, या कोडमध्येच मॉडिफिकेशन करूयात. इथंच आपण एक पॅरम टॅग लिहूयात, नेम इक्वल्स टू सातारा, नेम इक्वल्स टू, एकच मिनिट, नेम इक्वल्स टू सिटी देऊयात, सॉरी, व्हॅल्यू इक्वल्स टू सातारा. त्याच्यानंतर दुसरा एक पॅरम ॲट्रिब्यूट देऊयात, एज, सॉरी, नेम इज इक्वल्स टू एज, आणि व्हॅल्यू देऊयात, इंटीजर व्हॅल्यू देतो याला मी, व्हॅल्यू इक्वल्स टू लेट अस से 26. ठीक आहे. आता बघा मी काय करतोय, हा जो ॲपलेट क्लास आहे याच्यामध्ये दोन पॅरामीटर घेतो, इंटीजर लेट अस से सिटी 1 आणि सॉरी स्ट्रिंग सिटी 1 घ्यावं लागेल आपल्याला, स्ट्रिंग सिटी 1 आणि इंटीजर एज 1, बरोबर. आणि आता आपल्याला ते पॅरामीटर जे पॅरमला रीड पास केले ते रीड करायचे. मग सिटी 1 इक्वल्स टू एस, काय वापरावं लागेल, गेट पॅरामीटर मेथड आपल्याला वापरावी लागेल ॲपलेटची. ती कशी वापरली बघा एकदा, गेट पॅरामीटर, गेट पॅरामीटर, आणि पॅरामीटरचं नाव द्यावं लागेल, नेम आहे, बरोबर, पॅरामीटरचं नाव, त्याची व्हॅल्यू येईल. त्याच्यानंतर एज 1 हा मात्र तुमचा इंटीजर आहे, बरोबर. हा पण आपण इथं पास करताना ॲज अ स्ट्रिंग करूयात, पास ॲज अ स्ट्रिंग पास करूयात, आणि त्याला कन्वर्ट करूयात आपण युजिंग इंटीजर डॉट पार्सिंग मेथड. बघा काय काय करतोय मी, इंटीजर डॉट पार्स इन, बरोबर, आणि याला मी पास करतोय एज, बरोबर. त्याच्यानंतर बघा, आता हे मी डिस्प्ले करतो बरं का, हे जे सिटी आणि एज आहे ते मी डिस्प्ले करतो, जी डॉट ड्रॉ स्ट्रिंग सिटी प्लस सिटी 1 एस, आणि कोणत्या लोकेशनला डिस्प्ले करायचं मला, 8080, ओके. सेम मी एज डिस्प्ले करतोय, एज, आणि एज 1 करतो मी इथं, आणि इथं डिस्प्ले करतो मी 100 एक्स आणि वाय कोऑर्डिनेट्स. ठीक आहे. सेव्ह करूयात, कंपाईल करतो प्रोग्राम तुमच्यासाठी. जावा ॲपलेट 1 डॉट जावा, क्लिअर करतो स्क्रीन, ॲपलेट व्ह्यूअर, येस, जावा ॲपलेट 1 डॉट जावा, स्टार्ट ॲपलेट नॉट इनिशियलाइज्ड, वाय, बघूयात काय प्रॉब्लेम आला आपल्याला. इट्स सिटी
त्याच्यानंतर पार्स string cannot be converted to int. String cannot be converted to int. Still. Integer dot parse int get parameter. सॉरी, जरा बघा मिस्टेक काय होत आहेत, तुम्ही सांगत नाही मला. तुम्ही सांगत नाही लोक. बघा काय मिस्टेक झाली ते मी सांगतो तुम्हाला. कॅनॉट फाइंड सिम्बॉल एज वन इंटीजर सॉरी स्पेलिंग चुकले. इंटीजर डॉट पार्सिंग. ओके आता होईल. applet v1 java applet 1 dot java. ओके बघा सगळ्यांना दिसतंय का आउटपुट, जरा सांगा स्क्रीनवर मला. सिटी सातारा आणि एज 26 दिसतंय का? येस. प्रॉब्लेम काय होता सांगतो बघा, लक्ष द्या, खूप महत्वाचा कोड आहे. वेअर द प्रॉब्लेम वॉज हे लक्षात घ्या. पूर्ण कोड एक्सप्लेन करतो तुम्हाला. बघा ऍपलेट टॅग लिहिलेला आहे आपण, बरोबर. त्याच्यामध्ये कोड लिहिलेला आहे, बरोबर. कोड इज इक्वल टू आपल्याला क्लास फाईलचं नाव द्यायचं असतं माहिती आहे, जावा ऍपलेट 1 डॉट क्लास, बरोबर. त्याच्यानंतर विड्थ इक्वल टू ते 300 हाईट इक्वल टू 400 दिलेले आहे मी. त्याच्यानंतर मला ह्या ऍपलेटला पॅरामीटर्स पास करायचे आहेत. सिटी एक पास करायचे आणि एज एक, असे दोन पॅरामीटर मला पास करायचे. त्यासाठी मी ऍपलेट टॅग मध्येच पॅरम टॅग लिहिलेला आहे, बरोबर. त्याला नेम इज इक्वल टू सिटी म्हटलेलं आहे, बरोबर. आणि त्याची व्हॅल्यू सातारा टाकलेली आहे. दुसरा पॅरम टॅग मध्ये नेम इज इक्वल टू एज म्हटलेला आहे मी, आणि त्याची व्हॅल्यू 26 सेट केलेली आहे. त्याच्यानंतर ऍपलेट टॅग क्लोज केलेला आहे. त्याच्यानंतर ऍपलेट टॅग क्लोज केलेला आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा इम्पोर्ट केलं नेहमीप्रमाणे, इम्पोर्ट जावा डॉट ऍपलेट डॉट स्टार. त्याच्यानंतर इम्पोर्ट जावा डॉट AWT डॉट स्टार, दोन्ही पॅकेज इम्पोर्ट करून घेतले. मग क्लास दिलेला आहे ऍपलेट क्लास पब्लिक क्लास जावा ऍपलेट 1 एक्सटेंड्स ऍपलेट, बरोबर. जावा ऍपलेट 1 एक्सटेंड्स ऍपलेट. त्याच्यानंतर दोन इन्स्टन्स मेंबर घेतले, स्ट्रिंग सिटी1 आणि इंटीजर एज1. सिटी1 आणि एज1 काय घेतले, तर त्याच्यामध्ये जे पॅरामीटर्स मला पॅरम टॅग थ्रू पास केले ते रीड करायचे आणि त्याच्या व्हॅल्यू स्टोअर करायचे, बरोबर. सिटी1 आणि एज1 मध्ये. मग बघा पब्लिक व्हॉइड इनिट, इनिट मेथडमुळे सिटी1 म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर जे काही पॅरम टॅग थ्रू जे पॅरामीटर्स पास केले आहेत त्यांच्या व्हॅल्यू आपण प्रोग्राम मध्ये कशा रीड करू शकतो, युजिंग गेट पॅरामीटर मेथड. गेट पॅरामीटर मेथडला मग मी सिटी हा पहिला पॅरामीटर जो पास केला होता तो दिलेला आहे स्ट्रिंग मध्ये, बरोबर. हा काय करेल, सिटी हा पॅरामीटर साठी जी काही व्हॅल्यू असाइन केलेली आहे सातारा ती सिटी1 मध्ये देईल. त्याच्यानंतर एज1 इक्वल्स टू, आता मी काय करायचो, गेट पॅरामीटरच्या आतमध्ये इंटीजर डॉट पार्सिंट लिहायचो. तसं नाही आहे, गेट पॅरामीटर हा आपल्याला इंटीजर डॉट पार्सिंट मध्ये म्हणायचं आहे. का तर गेट पॅरामीटर मेथड आपल्याला एज रिटर्न करणार आहे, आणि ते एज आपण कशामध्ये दिले, स्ट्रिंगच्या फॉर्मॅटमध्ये दिले 26, बरोबर आहे. मग ते आपल्याला इंटीजरच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्यासाठी पार्सिंग मेथड वापरावं लागेल. इंटीजर डॉट पार्सिंट गेट पॅरामीटर मेथड थ्रू जे 26 एज स्ट्रिंगच्या फॉर्मॅटमध्ये आलेलं आहे ते स्ट्रिंग इंटीजर मध्ये कन्वर्ट करून एज1 ला असाइन केलं जाईल, बरोबर. त्याच्यानंतर हे स्टेटमेंट मी काढून टाकतो, याची काही गरज नाहीये, फक्त आपण ते डिबगिंग साठी लिहिलं होतं व्हॅल्यूज येत आहेत का नाही. त्याच्यानंतर स्टार्ट मेथड पण मी ब्लँक ठेवलेले आहे, मला काही गरज नाही त्याचे. त्याच्यानंतर पेंट मेथड मध्ये मी जी डॉट ड्रॉ स्ट्रिंग मेथड वापरून सिटी इज इक्वल प्लस सिटी1 म्हटलेलं आहे, आणि ते 80,80 ह्या लोकेशनला प्रिंट केलेलं आहे. एज आणि एज ची व्हॅल्यू मी 100,100 ह्या लोकेशनला प्रिंट केलेली आहे, बरोबर. त्याच्यानंतर स्टॉप आणि डिस्ट्रॉय मेथड मध्ये मी काही काम करत नाही. तर तुम्हाला हे अशा पद्धतीचं आउटपुट बघायला मिळते बघा, सिटी ऍट पोझिशन 80 अँड एज 26 ऍट पोझिशन 100. ओके, क्लिअर आहे का हे पॅरामीटर्स कसे पास करायचे, तुमच्या ऍपलेटला पॅरामीटर्स कसे पास केले जातात हे क्लिअर, ठीक आहे. मग हे आउटपुट बघायला मिळते तुम्हाला, नेम इज रमेश, एज इज 25, ठीक आहे. पुढे जाऊया. काय बघायचं आपल्याला बघा, तर AWT सपोर्ट्स द फॉलोइंग टाइप्स ऑफ कंट्रोल. कोणकोणते कंट्रोल्स AWT पॅकेज मध्ये अवेलेबल आहेत आणि ते कंट्रोल्स आपण आपल्या ऍपलेट मध्ये यूज करू शकतो ते बघायचे आपल्याला. लेबल्स आहेत, बरोबर. पुश बटन्स आहेत, चेक बॉक्सेस आहेत, चॉईस लिस्ट्स आहेत, लिस्ट्स आहेत, स्क्रोल बार्स आहेत आणि टेक्स्ट एडिटिंग आहेत. एवढे सगळे तुम्हाला AWT मध्ये कंट्रोल्स अवेलेबल आहेत आणि हे कंट्रोल्स तुम्ही ऍपलेट मध्ये तुमच्या एम्बेड करू शकता किंवा ऍड करू शकता. मग बघा ऍडिंग कंट्रोल इन ऍपलेट, ऍपलेट मध्ये हे कंट्रोल्स कसे ऍड करू शकता तुम्ही. टू डू दिस, फर्स्ट क्रिएट एन इन्स्टन्स ऑफ डिझायर्ड कंट्रोल, ऍड द कंट्रोल टू अ विंडो बाय कॉलिंग ऍड विच इज डिफाइंड बाय कंटेनर.
कंटेनर क्लासमध्ये ऍड मेथड आहे, ती ऍड मेथड यूज करून तुम्ही जो कंट्रोल क्रिएट केलेला आहे तो तुम्ही तुमच्या ऍपलेट मध्ये ऍड करू शकता. मग द ऍड मेथड हॅज सेव्हरल फॉर्म्स. कंपोनंट ऍड, component obj. Here component obj is instance of control that we want to add. A reference to comp of obj is returned. Once a control has been added, it will automatically be visible whenever its parent window is displayed. बरोबर. मग कसं करायचं ते बघायचं आपल्याला. लेबल बघा, अ लेबल इज an object of type label and it contains a string which it displays. Labels are passive controls that do not support any interaction with the user. बरोबर. Label defines the following constructors. Label, the first version creates a blank label. बरोबर. Label string str, the second version creates a label that contains string specified by str. This string is left justified. Label string str int how, the third version creates a label that contains the string specified by str using alignment specified by how. The value of how must be one of these three constant: label dot left, label dot right, or label dot center. मग बघा लेबल कसं क्रिएट करायचं आणि ऍड करायचं ऍपलेट मध्ये. लेबल 1 इक्वल्स टू न्यू लेबल आणि 1 इन्स्टन्स क्रिएटेड आणि ऍड 1 कंट्रोल ऍडेड इन ऍपलेट विंडो. एकच मिनिट. क्लिअर आहे का? मग बघा लेबल ऍड करून दाखवतो मी तुम्हाला. लेबल कसं ऍड केलं जातं ऍपलेटच्या विंडोवर. आपला कोड रेडी आहे, त्याच कोडमध्ये मी चेंजेस करत जातो. ठीक आहे. लेबल क्रिएट करूयात. कुठं क्रिएट करायचं तर बाबा इनिट मेथड मध्ये. लेबल 1 इक्वल्स टू न्यू लेबल आणि याच्या आतमध्ये मी म्हणतो फर्स्ट लेबल. बरोबर. लेबल ऑब्जेक्ट क्रिएट झालेला तो फक्त आपल्याला ऍड करायचा. तो ऍड कुठं करायचा? पेंट मेथड. ऍडिंग लेबल कंट्रोल बघा कोड दिला आहे. इम्पोर्ट जावा डॉट एडब्ल्यूटी डॉट स्टार, इम्पोर्ट जावा डॉट ऍपलेट डॉट स्टार, नेहमीप्रमाणे ऍपलेट कोड इज इक्वल टू लेबल डेमो, विड्थ इक्वल टू 200, हाईट इक्वल्स टू 200, सॉरी विड्थ इक्वल टू 300, हाईट इक्वल्स टू 200. ऍपलेट टॅग क्लोज केलेला आहे. पब्लिक क्लास लेबल डेमो एक्सटेंड्स ऍपलेट म्हटलेला आहे. त्याच्यानंतर बघा पब्लिक वॉइड इनिट लेबल 1 इक्वल्स टू न्यू लेबल. आणखी एक चूक केली मी बघा. हे जे इथं आहे ना पेंटवर, तिथं मी ऍड केले. हे जर मी इथं ऍड केलं तर काय होणार आहे? प्रत्येक वेळी मी मिनिमाइज केला किंवा मॅक्सिमाइज केला तर तो काय होणार आहे? ते लेबल्स रिड्रॉ केले जातील. प्रत्येक वेळी पेंट मेथड कॉल केली जाईल, ते रिड्रॉ केले जाईल. त्यामुळे नेहमी हे कंट्रोल्स आहेत ते युनिट मेथड मध्ये कॉल करा, ऍड करा. ही एक चूक केली मी. एक चूक लक्षात घ्या जरा, की जे कंट्रोल्स आहेत ते युनिट मेथड मध्ये ऍड करा. का तर पेंट मेथड बऱ्याच वेळा कॉल होऊ शकते आणि बऱ्याच वेळा पेंट मेथड कॉल केली की जर आपण कंपोनंट पेंट मेथड मध्ये ऍड केलं तर ते पुन्हा पुन्हा ऍड केले जातील. जसं की स्क्रीन रिफ्रेश झाली, स्क्रीन मिनिमाइज झाली, मॅक्सिमाइज झाली की ते पुन्हा पुन्हा ऍड होतील. जसं की मग आउटपुटमध्ये पण ते फ्लिकरिंग आउटपुट येत होतं. ठीक आहे. मग पुन्हा एकदा दाखवतो मी तुम्हाला. आता फ्लिकरिंग आउटपुट येणार नाही तुम्हाला. आता व्यवस्थित बघा, फर्स्ट लेबल आणि सेकंड लेबल व्यवस्थित दिसते. आता ते फ्लिकरिंग होत नाही का? मग अशी फ्लिकरिंग होत होतं तर बाबा ती विंडो मिनिमाइज केली किंवा मॅक्सिमाइज केली की प्रत्येक वेळी पेंट मेथड कॉल होत होती आणि पेंट मेथड कॉल केल्यामुळे तो आपण ऍड मेथड तिथं पेंट मध्ये लिहिल्यामुळे ऍड मेथड थ्रू पुन्हा ते ऑब्जेक्ट काय होत होते? ऍड होत होते. मग ऑब्जेक्ट एकदाच ऍड झाले पाहिजेत स्टार्टिंगला. यासाठी आपण ते युनिट मेथड मध्ये लिहूयात ऍड मेथड्स, जी माझ्याकडून चूक झाली होती. ठीक आहे. मग तेवढं एक करेक्शन व्यवस्थित करून घ्या की जे आपल्याला ऍडिंगचं काम करायचं ते पण आपल्याला युनिट मेथड मध्येच करायचं. जसं मी इथं केलंय बघा. लेबल 1 इज इक्वल टू लेबल 1, लेबल 2 इज इक्वल टू न्यू लेबल 2, लेबल 3 इक्वल्स टू न्यू लेबल 3 आणि ऍड 1, 2 आणि 3. ओके. हे सगळं काम युनिट मेथड मध्ये करा जेणेकरून कंपोनंट तुमचे फ्लिकर होणार नाहीत. का तर जर हे पेंट मेथड मध्ये ऍडिंगचं काम केलं तुम्ही तर मात्र तुमचे प्रत्येक वेळी ते ऑब्जेक्ट्स ज्यावेळी विंडो मिनिमाइज किंवा मॅक्सिमाइज केले जाईल त्यावेळी ऍड केले जातील आणि तुमचे ऑब्जेक्ट्स फ्लिकर होत राहतील. बरोबर. मग त्यामुळे ते एकदाच युनिट मेथड मध्ये ऍड करून ठेवा. का तर युनिट ही मेथड एकदाच काय होते? कॉल होते. त्यामुळे जे पण काय ऑब्जेक्ट कंपोनंट ऍड करण्याचं काम असेल ते एकदाच युनिट मेथड मध्ये करा. मग बघा बटन कसं ऍड करायचं बघा. अ पुश बटन इज अ कंपोनंट दॅट कंटेन्स अ लेबल अँड दॅट जनरेट्स अन इव्हेंट व्हेन इट इज प्रेस्ड. पुश बटन्स आर ऑब्जेक्ट्स ऑफ टाइप बटन. बरोबर. Button defines two constructors. Button creates an empty button. Button string str creates a button that contains str as a label.
बरोबर. मग बटन कसं क्रिएट करायचं, ऍड करायचं ते पण बघूयात आपण. ते तुम्हाला दाखवतो मी प्रोग्राम थ्रू. ठीक आहे. मग बटन हा एक ऑब्जेक्ट घेऊयात. बटन B1 हे आता आत केलं तरी चालेल, युनिटमध्ये काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. इन्स्टन्स मेंबर म्हणून केलं तरी चालेल, बाहेर केलं तरी चालेल. बटन B2 पण घेतो. सॉरी. आता हे बटन्स ऍड कसे करायचे बघा. बटन B1 इक्वल्स टू न्यू बटन, याला नाव देऊयात 1 स्ट्रिंग त्याच्यामध्ये डिस्प्ले करायला. सॉरी. त्याच्यानंतर B2 इक्वल्स टू न्यू बटन. आज चुका भरपूर होत आहेत माझ्याकडून. 2. ठीक आहे. आणि हे ऍड करूया. ऍड करण्यासाठी मेथड काय ऍड B1 ऑब्जेक्ट्स आपल्याला ऍड करावे लागतील आणि ऍड B2. ठीक आहे. कंपाईल करतो तुमच्यासाठी आणि रन करूयात. बघा 2 बटन्स ऍड झालेले तुमच्या स्क्रीनवर दिसत आहेत, 1 आणि 2. क्लिक करू शकताय तुम्ही 1, 2. ओके. दिसतंय सगळ्यांना. इच टाइम अ बटन इज प्रेस्ड अँड ऍक्शन इव्हेंट इज जनरेटेड. मग बटनवर क्लिक केली की एक इव्हेंट जनरेट होते, त्याला म्हटलं होतं ऍक्शन इव्हेंट. बरोबर. त्याला म्हटलं होतं ऍक्शन इव्हेंट. बघा, दिस इज सेंड टू एनी लिसनर्स. इच लिसनर इम्प्लिमेंट्स ऍक्शन लिसनर इंटरफेस. बरोबर. दॅट इंटरफेस डिफाइन्स ऍक्शन परफॉर्म मेथड which is called when an event occurs. An action event object is supplied as argument to this method. It contains both a reference to button that generated the event and reference to the string that is the label of button. मग बघा, ज्यावेळी तुम्ही त्या बटनवर क्लिक करता त्यावेळी एक इव्हेंट जनरेट होते, त्याला म्हटलं तर ऍक्शन इव्हेंट. बरोबर. क्लिक इव्हेंट म्हणा, साध्या सोप्या लँग्वेजमध्ये क्लिक इव्हेंट. मग त्या बटनवर तुम्ही कोड लिहू शकता की बाबा त्या बटनवर क्लिक केल्यावर काय मेसेज डिस्प्ले झाला पाहिजे किंवा काय गोष्टी घडल्या पाहिजेत, त्याच्यासाठी तुम्ही कोड लिहू शकता. त्याला म्हटलं जातं इव्हेंट हँडलिंग. मग हे इव्हेंट हँडलिंग पण मी तुम्हाला दाखवणार आहे की कशा पद्धतीने तुम्ही बटनवर क्लिक केले की बटन फर्स्ट इज क्लिक आणि सेकंड बटनवर क्लिक केले की सेकंड बटन इज क्लिक, हे आपण कोड लिहू शकतो. ते आपल्याला बघायचं आहे. मग मी ते तुम्हाला दाखवतो. त्यासाठी बघा, तर त्यासाठी आपल्याला एक इंटरफेस इम्प्लिमेंट करावा लागेल. तो आहे ऍक्शन लिस्नर. कोणता? ऍक्शन लिस्नर. ओके. मग मी ते करून दाखवतो. बघा, आपला क्लास कुठे आहे बघा. ऍपलेट क्लास, जावा ऍपलेट, एक्सटेंड्स ऍपलेट आणि इम्प्लिमेंट्स ऍक्शन लिस्नर. ऍक्शन लिस्नर काय हो? इंटरफेस आहे. ऍक्शन लिस्नर इंटरफेस आहे. आणि हा कशासाठी आपण इम्प्लिमेंट करतोय, तर आपल्याला बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला जे बटनवर आपण क्लिक करतोय ना, बटनवर क्लिक केल्यानंतर काय झालं पाहिजे, तर आपल्याला मेसेजेस डिस्प्ले करता आले पाहिजेत. फर्स्ट बटनवर क्लिक केली की फर्स्ट बटन इज क्लिक, सेकंड बटनवर क्लिक केली की सेकंड बटन इज क्लिक, हे मेसेजेस आपल्याला प्रिंट करायचे. ते कसं करायचं, त्यासाठी आपल्याला इम्प्लिमेंट करावं लागेल ऍक्शन लिस्नर इंटरफेस. का? तर त्या ऍक्शन लिस्नर इंटरफेसमध्ये जी मेथड आहे ऍक्शन परफॉर्म, ती मेथड आपल्याला इव्हेंट हँडलिंगसाठी वापरायची. म्हणजे बटनवर क्लिक केल्यानंतर काय झालं पाहिजे, बरोबर, त्याच्यासाठीचा जो कोड लिहिणार आहे तो आपण ऍक्शन परफॉर्म मेथडमध्ये लिहिणार आहे. आणि ऍक्शन परफॉर्म मेथड आहे तुमच्या ऍक्शन लिस्नर इंटरफेसची. बरोबर. त्यामुळे तो इंटरफेस आपल्याला इम्प्लिमेंट करावा लागेल. त्याच्यानंतर नेक्स्ट काय करावं लागतं आपल्याला, तर हे जे बटन्स आहेत, बरोबर आहे, जे बटन्स आहेत ते आपल्याला काय करावं लागतील, रजिस्टर करावं लागतील. ते रजिस्टर करण्यासाठी बघा, B1 डॉट ऍड ऍक्शन लिस्नर. ऍड ऍक्शन लिस्नर. ऍड ऍक्शन लिस्नर मेथड काय करते, तर हे B1 बटन आहे त्याच्यावर क्लिक केली, बघा, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर ऍक्शन परफॉर्म जी मेथड आहे ती कॉल होणार आहे. कशामुळे, तर बी डॉट ऍड ऍक्शन लिस्नरमुळे. पण ती ऍक्शन परफॉर्म मेथड कुठं लिहिलेली आहे, कोणत्या क्लासमध्ये लिहिलेली आहे, बरोबर आहे, ते मी ह्याच क्लासमध्ये लिहिलेले आहे. म्हणून मी दिस पास करतो याला. बरोबर. का? तर ही जी B1 डॉट ऍड ऍक्शन लिस्नर दिस म्हटलं की
याचं मिनिंग काय होतं की ह्या B1 वर क्लिक केल्यानंतर जी ऍक्शन परफॉर्म मेथड कॉल करायची ती याच क्लासमध्ये लिहिलेली आहे, म्हणजे ती याच क्लासमध्ये लिहिलेली आहे आणि म्हणून आपल्याला त्या क्लासचा ऑब्जेक्ट ती मेथड कॉल करण्यासाठी ऍज अ पॅरामीटर म्हणून ऍड ऍक्शन लिस्नरला पास करावं लागेल. ह्याला म्हणलं तर ऑब्जेक्ट रजिस्ट्रेशन टू इव्हेंट, बरोबर. ऑब्जेक्ट रजिस्ट्रेशन टू इव्हेंट. असाच B2 पण ऑब्जेक्ट आपण रजिस्टर करू घेऊयात, B2 डॉट ऍड ऍक्शन लिसनर आणि दिस, बरोबर आहे. अशा पद्धतीने आपण काय करूयात, हे जे बटन्स आहेत B1 आणि B2 ते रजिस्टर करून घेऊयात ऍड ऍक्शन लिसनर मेथड्सनी. आणि दिस म्हणजेच काय, एक करंट क्लासमध्येच आपण ऍक्शन परफॉर्म मेथड लिहिणार आहे आणि ती मेथड हा करंट क्लास म्हणजे ऍपलेट क्लास आहे, बरोबर, त्याच्यामध्ये लिहिणार आहे म्हणून आपण दिस म्हटलेलं आहे. ठीक आहे. मग त्यासाठी आपल्याला मेथड लिहावी लागेल. ती मेथड असते तुमची पब्लिक void ऍक्शन परफॉर्म, पब्लिक void ऍक्शन परफॉर्म आणि ह्याला पास केला जातो ऑब्जेक्ट ऍक्शन इव्हेंट ई, ऍक्शन इव्हेंट ए. ओके, बरोबर. मग बघा आता ह्याच्यामध्ये आपल्याला ऍक्च्युअल मध्ये कोड लिहायचा आहे. कशाचा कोड लिहायचा आहे, मेसेज डिस्प्ले करण्यासाठीचा कोड लिहायचा आहे, बरोबर. मेसेज डिस्प्ले करण्यासाठीचा कोड आपल्याला याच्यामध्ये लिहायचा आहे. मग कसा लिहायचा बघूयात आपण. आपल्याला सगळ्यात पहिलं आयडेंटिफाय करावं लागेल की सोर्स कोणता आहे, ही जी इव्हेंट जनरेट झालेली आहे त्याचा सोर्स कोणता आहे. मग बघा एई डॉट गेट सोर्स, अजून एक दुसरी कमांड वापरू शकता गेट ऍक्शन कमांड. ठीक आहे. गेट सोर्स इज इक्वल्स टू B1, म्हणजे बटन 1 क्लिक झाला असेल तर काय प्रिंट करायचं आपल्याला, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन बटन 1 इज प्रेस्ड. ओके. एल्स काय करायचं आपल्याला, अजून एकदा एल्स इफ एई डॉट गेट सोर्स इज इक्वल्स टू B2 असेल तर आपल्याला प्रिंट करायचं आहे सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन बटन 2 इज प्रेस्ड. एल्स नो बटन इज प्रेस्ड, काय गरज नाही याची. एल्स ब्लँकच ठेवतो मी, याची काय मला गरज नाहीये. ओके, ठीक आहे. मग बघा करूयात आपण एकदा कंपाईल. काय म्हणतो, ऍड ऍक्शन लिसनर दिस इनकॉम्पॅटिबल जावा ऍपलेट 1 कॅनॉट बी कन्वर्टेड टू ऍक्शन लिसनर. वाय, वाय, बरोबर लिहिलंय मी, काहीच प्रॉब्लेम नाही यायला पाहिजे. हा काय बघा एकदा म्हणतो ऍक्शन इव्हेंट, ऍक्शन इव्हेंट एई, ऍक्शन इव्हेंट एई. हा, एक पॅकेज इम्पोर्ट करायचं राहिलंय, ते इम्पोर्ट करूया जावा डॉट AWT डॉट इव्हेंट डॉट स्टार. इम्पोर्ट जावा डॉट AWT डॉट इव्हेंट डॉट स्टार, बरोबर. कशासाठी इम्पोर्ट करायला लागतं आपल्याला, तर बाबा जे काही ऍक्शन लिस्नर इंटरफेस वगैरे आहेत ते त्याच्यामध्ये. ठीक आहे. मग बघा आता काय म्हणतोय, कॅन नॉट फाइंड सिम्बॉल B2. बटन B2, B1 सापडला, B2 का सापडत नाही याला, सॉरी. एकदा पुन्हा बघूयात, B1 कॅन नॉट फाइंड सिम्बॉल B1, कॅन नॉट फाइंड सिम्बॉल B2. बर, ठीक आहे. याला आपण एक काम करूयात, बटन B1 बटन B2. ठीक आहे. आणि इथून मी हे काढून टाकतो.
सेव्ह करूयात. बाकीच्या ज्या मेथड्स मला लागणार नाहीत त्या काढून टाकतो मी सगळ्या. पेंट ठेवूयात, पेंट लागणार आहे आपल्याला नंतर. स्टार्टची मला गरज नाहीये, स्टॉपची, डिस्ट्रॉयची पण गरज नाहीये. ठीक आहे, कंपाइल करतो. कॅन नॉट फाइंड सिम्बॉल 1 2. ओके, कोणते सिम्बॉल सापडत नाही त्याला. 1 2 हे पण आपण काढूनच टाकूयात, आपल्याला आता सध्या नको आहे. फक्त बटनसाठी कोड लिहूयात. सेव्ह करूयात. ओके, कंपाइल झालेला आहे, सगळ्यांना दिसतोय. रन करूयात. जावा ॲपलेट व्ह्यूवर. जावा ॲपलेट 1 डॉट जावा. बघा 1 आणि 2 बटन दिसत आहेत. आता मी इथं 1 वर क्लिक केले की मला मेसेज काय प्रिंट होतोय बघूया. बटन 1 इज प्रेस दिसतोय का तुम्हाला? कमांड प्रॉम्प्टवर मेसेज दिसतोय सगळ्यांना? मला सांगा जरा. त्याच्यानंतर 2 बटन 2 इज प्रेस्ड. त्याच्यानंतर 1 बटन 1 इज प्रेस्ड. 2 बटन 2 इज प्रेस्ड. दिसतोय का सगळ्यांना? सांगा मला जरा चॅट बॉक्स मध्ये. बरोबर, 1 2. हा कोड जरा व्यवस्थित समजून घ्या, काय केलंय मी ते तुम्हाला सांगतो. बघा, आपल्याला इव्हेंट हँडलिंग करायचं आहे. बरोबर, मग इव्हेंट हँडलिंग म्हणजेच काय करायचं आपल्याला, की बटनवर क्लिक केल्यानंतर जे इव्हेंट जनरेट होते, ऍक्शन इव्हेंट. बरोबर, ऍक्शन इव्हेंट. व त्यासाठी आपल्याला कोड लिहायचे. जसं की आता मी बटन 1 वर क्लिक केली की मला त्या बटन साठीचा मेसेज डिस्प्ले झाला पाहिजे की दिस बटन इज प्रेस्ड. 1 बटन इज प्रेस्ड. 2 वर क्लिक केली की बटन 2 इज प्रेस्ड. हे मला काय झालं पाहिजे, प्रिंट झालं पाहिजे. ह्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, तर ती इव्हेंट हँडल करावं लागते. कोणती इव्हेंट? ऍक्शन इव्हेंट, जी बटनवर क्लिक केल्यानंतर जनरेट होते. ती हँडल कशी करायची, तर ती हँडल करायची आपल्याला ऍक्शन लिस्नर इंटरफेस इम्प्लिमेंट करून. मग इम्प्लिमेंट्स ऍक्शन लिस्नर मी म्हटलेलं आहे बघा इथे. आपला जो जावा ॲपलेट क्लास आहे तो एक्सटेंड केला ॲपलेट क्लास पासून, पण त्याने इम्प्लिमेंट केला ऍक्शन लिस्नर इंटरफेस. काय ऍक्शन लिस्नर इंटरफेस आपण इम्प्लिमेंट केला आहे, तर त्या ऍक्शन लिस्नर इंटरफेसमध्ये ऍक्शन परफॉर्म ही मेथड अवेलेबल आहे आपल्यासाठी. त्या ऍक्शन परफॉर्म मेथड यूज करून आपण काय करणार आहे, तर जी काही इव्हेंट जनरेट होते बटनवर क्लिक केल्यावर ऍक्शन इव्हेंट, ते हँडल करणार आहे. त्यासाठी कोड लिहिणार आहे त्या ऍक्शन परफॉर्म मेथडमध्ये, आणि ती मेथड आहे ऍक्शन लिस्नर इंटरफेसची. म्हणून आपण तो इंटरफेस इम्प्लिमेंट केला. बरोबर, आणि हा जो ऍक्शन लिस्नर इंटरफेस आहे तो तुमचा java.aw.event इव्हेंट पॅकेजमध्ये अवेलेबल आहे, म्हणून आपण ते पॅकेज इम्पोर्ट केलेलं आहे. बरोबर, त्यानंतर बटन B1 आणि B2 हे दोन मी इन्स्टन्स मेंबर घेतलेत जावा ॲपलेट 1 क्लाससाठी, आपल्या ॲपलेट क्लाससाठी. त्यानंतर इनिट मेथडमध्ये मी बटन्सचे ऑब्जेक्ट क्रिएट केलेत बघा. B1 इक्वल्स टू न्यू बटन 1, B2 इक्वल्स टू न्यू बटन 2. ओके, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं हे बटन्स आपल्याला रजिस्टर करावं लागतं. कशासाठी? इव्हेंट हँडलिंगसाठी. आणि इव्हेंट हँडलिंगसाठी रजिस्टर करण्यासाठी आपल्याला पास करावा लागतो दिस पर्टिक्युलर ऑब्जेक्टचा क्लासचा ऑब्जेक्ट. का? तर ऍक्शन परफॉर्म ही मेथड आपण याच क्लासमध्ये लिहिणार आहे, म्हणून आपण या क्लासचा ऑब्जेक्ट पास केला. सपोज मी ऍक्शन परफॉर्म मेथड दुसऱ्या कोणत्या क्लासमध्ये लिहिली असते तर त्या क्लासचा मेथड ऑब्जेक्ट मला इथं पास करावा लागला असता. बरोबर, पण मी ऍक्शन परफॉर्म मेथड, की जी मेथड ऍक्च्युअलमध्ये जी इव्हेंट जनरेट होतं ऍक्शन इव्हेंट, ते हँडल करणार आहे, किंवा ती इव्हेंट ह्या हँडलिंगसाठी कोड आपण ऍक्शन परफॉर्म मेथडमध्ये लिहिणार आहे, ती याच क्लासमध्ये लिहिणार आहे. म्हणून याच क्लासचा ऑब्जेक्ट मी ॲज अ पॅरामीटर म्हणून ऍक्शन लिस्नर ह्या मेथडला पास केला. मग बघा B1 डॉट ऍड ऍक्शन लिस्नर आणि दिस म्हटलेलं आहे. मग B1 रजिस्टर झाला ऍक्शन परफॉर्म मेथड बरोबर. म्हणजे B1 वर क्लिक झाली की आता ऍड ऍक्शन लिस्नर मेथडमुळे ऍक्शन परफॉर्म मेथड कॉल होऊ शकते. बरोबर, B2 डॉट ऍड ऍक्शन लिस्नर दिस म्हटलं म्हणजे B2 रजिस्टर झाला ऍक्शन परफॉर्म मेथड बरोबर ऍड ऍक्शन लिस्नर मेथडमुळे. बरोबर, त्यामुळे B2 वर क्लिक केली की ऍड ऍक्शन परफॉर्म मेथड कॉल होणार. मग या ऍड ऍक्शन परफॉर्म मेथड मध्ये मी काय लिहिलंय बघा, पब्लिक वायड ऍक्शन परफॉर्म मेथडमध्ये त्याला आपण पास केला ऍक्शन इव्हेंट. जनरेट होणार इव्हेंट कोणते? ऍक्शन इव्हेंट आहे, त्याचा ऑब्जेक्ट पास केला. बरोबर, मग ह्या ऑब्जेक्टमध्ये ह्या ऑब्जेक्टमध्ये सगळी इन्फॉर्मेशन असणार आहे ऍक्शन इव्हेंटची. म्हणजे सोर्स काय आहे त्या ऍक्शन इव्हेंटचा, जसं की बाबा AE डॉट गेट सोर्स म्हटलं मी, म्हणजे जी इव्हेंट जनरेट झाली ऍक्शन इव्हेंट त्याचा सोर्स काय आहे, त्याचा सोर्स B1 असेल तर बटन 1 प्रेस झाले, हे आपल्याला माहिती आहे. त्या ऍक्शन इव्हेंटचा सोर्स जर B2 असेल तर बटन 2 प्रेस झाले. मग मी बघा AE डॉट गेट सोर्स इज इक्वल टू B1 आहे का तो, हे चेक केलं.
असेल तर मी मेसेज प्रिंट केला बटन वन इज प्रेस्ड, बरोबर. एल्स इफ ए डॉट गेट सोर्स इज इक्वल टू B2, म्हणजे बटन 2 प्रेस केला असेल तर बटन 2 इज प्रेस्ड म्हटलेलं आहे. एल्स मी ब्लँक ठेवलेलं आहे, म्हणजे ह्या दोघांपैकी कोणतेही बटन प्रेस झालं नाही तर मला काहीच करायचं नाही, बरोबर. आता हे सगळं मी कुठं करतोय, डिस्प्ले मेसेज कमांड प्रॉम्प्टवर मेसेज डिस्प्ले करतोय, बरोबर. 1 क्लिक केला बटन 1 इज प्रेस्ड, 2 क्लिक केला बटन 2 इज प्रेस्ड, हे कमांड प्रॉम्प्टवर दिसते. मला हे ॲपलेटच्या विंडोमध्ये मेसेज डिस्प्ले झाला पाहिजे, त्यासाठी मी काय करू शकतो का, येस. मग ते कसं करायचं ते बघूया आता. हे समजलं असेल तर ते समजेल, बरोबर. मग त्यासाठी एक स्ट्रिंग व्हेरिएबल घेतो मी, बघा. स्ट्रिंग MSG नावाचा एक व्हेरिएबल घेतो, बरोबर. आणि हा जो मेसेज आहे तो MSG ला देतो. MSG इक्वल्स टू बटन 1 इज प्रेस्ड, बरोबर. सेम जर बटन 2 प्रेस झाला असेल तर तोच मेसेज देतो मी, बघा. बटन 2 इज प्रेस्ड, हा मेसेज देतोय मी, बरोबर. मग हा आता जो मेसेज मला ॲपलेटच्या विंडोवर ड्रॉ करायचा तो मला कुठं करावा लागेल, पेंट मेथडमध्ये करावा लागेल. त्यासाठी जी डॉट ड्रॉ स्ट्रिंग मेथड आहे हे मला माहिती आहे, बरोबर. त्या मेथडमध्ये मी MSG जो मला मेसेज प्रिंट करायचा तो देतो आणि लोकेशन देतो 100,100, बरोबर. ओके. आता कोड मी कंपाईल करतो तुमच्यासाठी, पुन्हा क्लिअर करतो स्क्रीन, सॉरी ॲपलेट व्ह्यूवर, जावा ॲपलेट 1 डॉट जावा रन करतोय, बघा. 1 वर क्लिक करतो, काय झाला, काय म्हणतोय, इव्हेंट डिस्पॅच काय म्हणतोय, जावा डॉट लँग डॉट नल पॉइंटर स्ट्रिंग इज अ नल. अच्छा, स्ट्रिंग इथं नल आहे म्हणतो, ठीक आहे. ब्लँक स्ट्रिंग देतो, MSG इज इक्वल्स टू पेंट मेथड कॉल करूयात. ठीक आहे, कंपाईल करूयात, रन करूयात. हो का, बरोबर दिसतोय का सगळ्यांना, बटन 1 इज प्रेस्ड मेसेज सगळ्यांना दिसतोय स्क्रीनवर. 2 वर क्लिक करतो, बटन 2 इज प्रेस्ड, तिथंच मेसेज डिस्प्ले होतोय. पुन्हा बटन 1 इज प्रेस्ड, बटन 2 इज प्रेस्ड, दिसतोय का सगळ्यांना, दिसतोय बटन 1 इज प्रेस्ड, बटन 2 इज प्रेस्ड. ओके, दिसतंय का सांगा मला जरा एकदा. मग स्ट्रिंग मेसेज, बरोबर, MSG नावाचा एक व्हेरिएबल घेतलेला आहे, बरोबर. आणि बघा मी काय केलंय, त्याला एक ब्लँक व्हॅल्यू असाइन केली स्टार्टला, बरोबर. त्याच्यानंतर मी काय केलंय बघा, हे नेहमीच काम आहे आपलं, B1 आणि B2 बटन क्रिएट केले, ते रजिस्टर केले, बरोबर. त्याच्यानंतर ऍड केले, बरोबर. आता जो मेसेज मागाची कमांड प्रॉम्प्टवर डिस्प्ले करतो तो फक्त जो स्ट्रिंग आपण मेसेज घेतलेला आहे त्याला असाइन करतोय, बटन 1 इज प्रेस्ड, बरोबर. बटन 1 इज प्रेस्ड. त्याच्यानंतर मी रिपेंट मेथड कॉल करतोय. आता ही रिपेंट मेथड काय करते किंवा कॉल करण्याची गरज काय, तर बघा, ही रिपेंट मेथड काय करते तर पेंट मेथडला कॉल करते. हे कुणाला कॉल करते, पेंट मेथडला कॉल करते. म्हणजे जो काही ॲपलेटचा एरिया आहे किंवा कॅनव्हास आहे तो पुन्हा रिपेंट केला जाईल, तो पुन्हा काय केला जाईल, रिपेंट केला जाईल. तो कशासाठी रिपेंट करायचा आपल्याला, तर पेंट मेथड कॉल झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये जो जी डॉट ड्रॉ स्ट्रिंग मेथड स्ट्रिंग मध्ये जो काही मेसेज आपण डिस्प्ले केलेला आहे तो तिथं प्रिंट झाला पाहिजे, त्यासाठी आपण रिपेंट मेथड कॉल करतोय. ओके, क्लिअर आहे. रिपेंट मेथडमुळे कोणती मेथड कॉल होते, पेंट मेथड, आणि त्याच्यामुळे तो मेसेज जो आहे आपला स्ट्रिंग जी डॉट ड्रॉ स्ट्रिंग मेथडला दिलेला तो डिस्प्ले होते. क्लिअर आहे का, हे समजलंय का सांगा, समजलंय का सांगा. ओके, मग तोच कोड आहे हा, फक्त इथं गेट ऍक्शन कमांड वापरली बघा.
गेट ऍक्शन कमांड वापरून दाखवू का तुम्हाला? म्हणजे इथं गेट सोर्स वापरले नाही, गेट सोर्स ह्याच्याऐवजी फक्त गेट ऍक्शन वापरायचं. गेट ऍक्शन, दॅट्स इट. गेट ऍक्शन काय येणार आहे बघा, ऍक्शन कमांड इज इक्वल टू काय, स्ट्रिंग आपण पास केलेली 1 आहे ना, 1 आणि 2, स्ट्रिंग बरोबर कम्पेअर करावं लागतं आपल्याला 1 आणि इथं गेट ऍक्शन कमांड आणि इथं 2. कंपाईल करतो बघा, आउटपुट मध्ये काही चेंज होणार नाहीये बघा. बटन 1 इज प्रेस, बटन 2 इज प्रेस, बटन 1 इज प्रेस, बटन 2 इज प्रेस. तर गेट ऍक्शन कमांड वापरा किंवा गेट सोर्स वापरा. गेट सोर्स वापरला तर विथ ऑब्जेक्ट कम्पेअर करावं लागेल, गेट ऍक्शन कमांड वापरलं तर जे काही तुम्ही स्ट्रिंग पास केली असेल बटनला क्रिएट करताना कन्स्ट्रक्टरला, ती कम्पेअर करावं लागेल. ठीक आहे, क्लिअर आहे? ठीक आहे, मग पुढे जाऊयात. बघा, पेंट मेथड ग्राफिक्स क्लास मधले आपल्याला माहिती आहे बरोबर. मेथड्स टू ड्रॉ ग्राफिक्स शेप्स. पेंट मेथड आत्ताच बघितली आपण, त्याला ग्राफिक्स ग्राफिक्स क्लासचा ऑब्जेक्ट आपण पास केलेला आहे पेंट मेथडला बरोबर. ऍक्च्युली ती ऍपलेट क्लासची मेथड आहे, त्याला आपण ग्राफिक्स क्लासचा ऑब्जेक्ट पास केलाय, एवढंच लक्षात ठेवा. मेथड्स टू ड्रॉ ग्राफिक्स शेप्स बघायचे म्हणून बघा, ऍपलेट्स पेंट मेथड ग्राफिक्स क्लास एक बघायचं आपल्याला, आणि डिफरंट मेथड्स ऑफ ग्राफिक्स क्लास टू ड्रॉ डिफरंट ग्राफिक्स शेप बघायचे. मग बघा, यूज पेंट मेथड, ऍपलेट्स पेंट मेथड बघा, यूज टू ड्रॉ आउटपुट ऑन ऍपलेट्स डिस्प्ले एरिया बरोबर. एक्झिक्युट्स आफ्टर एक्झिक्युशन ऑफ स्टार्ट मेथड अँड व्हेनेवर ऍपलेट और ब्राउझर इज रिसाइज. म्हणजे ऍपलेट किंवा ब्राउझर तुम्ही रिसाइज केल्यानंतर ही स्टार्ट मेथड एक्झिक्यूट केली जाईल. मग अशीच आपण, मी तुम्हाला दाखवलं, ब्राउझर विंडो रिसाइज करून दाखवली, त्यावेळी तो ऑटोमॅटिकली पेंट मेथड कॉल करत होता बघा. नेक्स्ट, पब्लिक वाईड पेंट ग्राफिक्स ग्राफिक्स क्लासचा ऑब्जेक्ट ॲज अ पॅरामीटर म्हणून पास केलेला आणि कोड टू बी एक्झिक्युटेड. इट हॅज वन पॅरामीटर ऑफ टाइप ग्राफिक्स as a graphics which is used to draw a text or image or any graphics object on applet display area. मग बघा, ग्राफिक्स क्लास डिफाइंड इन java.awt abstract window toolkit पॅकेज मध्ये आहे बरोबर. java.awt.graphics क्लास बरोबर प्रोव्हाइड्स मेथड्स फॉर ग्राफिक्स प्रोग्रामिंग टू ड्रॉ और प्रिंट टेक्स्ट बरोबर. आत्ताच बघितलं, ड्रॉ स्ट्रिंग मेथड काय करते हो, मेसेज प्रिंट करते, मेसेज प्रिंट करते. त्यानंतर टू ड्रॉ सिंपल जिओमेट्रिक शेप्स लाईन्स, यासाठी पण ग्राफिक्स क्लासमध्ये मेथड्स आहेत. त्याच्यानंतर टू सेट फॉन्ट कलर और बॅकग्राऊंड कलर, त्यासाठी पण तुमच्या ग्राफिक्स क्लासमध्ये मेथड्स आहेत. मग बघा, काही मेथड्स आहेत तुमच्या ग्राफिक्स क्लासमध्ये. पब्लिक ॲबस्ट्रॅक्ट वॉइड ड्रॉ स्ट्रिंग इज यूज टू ड्रॉ स्पेसिफाईड स्ट्रिंग. स्ट्रिंग ड्रॉ करायची असेल ॲबस्ट्रॅक्टच्या ॲपलेट एरियावर, तर तुमच्यासाठी मेथड आहे ड्रॉ स्ट्रिंग. ड्रॉ रेक्टेंगल ड्रॉ करण्यासाठीची मेथड आहे फिल रेक्ट. म्हणजेच तुम्हाला जर रेक्टेंगल कलरनं फिल करायचं असेल तर फिल रेक्ट मेथड आहे. ड्रॉ ओव्हल ड्रॉ करण्यासाठी मेथड आहे फिल ओव्हल फिल्ड ओव्हल ड्रॉ करण्यासाठी आहे. ड्रॉ लाईन ड्रॉ करण्यासाठी मेथड आहे. त्याच्यानंतर ड्रॉ इमेज ड्रॉ करण्यासाठीची मेथड आहे. त्याच्यानंतर ड्रॉ आर्क ड्रॉ करण्यासाठी मेथड आहे. फिल्ड आर्क ड्रॉ करण्यासाठी मेथड आहे. सेट कलर सेट करण्यासाठी मेथड आहे. आणि सेट फॉन्ट सेट करण्यासाठी मेथड आहे. ठीक आहे, मग बघायचे आपल्याला एक एक मेथड. तर बघूयात आपण. ड्रॉ लाईन मेथड बरोबर. ड्रॉ लाईन मेथड टेक्स 4 आर्ग्युमेंट. x1 it takes the first point x coordinate, y1 it takes the first point y coordinate, x2 it takes the second point x coordinate, y2 it takes the points y coordinate. म्हणजे स्टार्टिंग कोऑर्डिनेट लाईनचे आणि एंडिंग कोऑर्डिनेट. मग हे ड्रॉ करून दाखवतो तुम्हाला. एक आपल्याकडे ऑलरेडी एक्झाम्पल रेडी आहे, नोटपॅड जावा ॲपलेट 1.java बरोबर. एक्झाम्पल रेडी आहे. हे सगळं काम आता ठीक आहे असू द्यात. ड्रॉ लाईन मेथड फक्त करून दाखवतो तुम्हाला. ड्रॉ लाईन स्टार्टिंग कोऑर्डिनेट्स द्यायचे आपल्याला आणि एंडिंग कोऑर्डिनेट. स्टार्टिंग कोऑर्डिनेट लेट्स से 2040 देतो आणि एंडिंग कोऑर्डिनेट्स 90 120. ठीक आहे,
कंपाईल करतो बघा तुमच्यासाठी प्रोग्राम. हे बघा लाईन ड्रॉ झालेली दिसते तुम्हाला, लाईन ड्रॉ झालेली दिसते सगळ्यांना स्क्रीनवर. येस, लाईन ड्रॉ झालेली दिसते, सांगा मला. ओके गुड. नेक्स्ट बघा, मग अशा पद्धतीने तुम्ही लाईन्स ड्रॉ करू शकता. ड्रॉ रेक्टेंगल ड्रॉ करून दाखवतो मी तुम्हाला. मग त्याचे कोऑर्डिनेट बघा, एक्स कोऑर्डिनेट, वाय कोऑर्डिनेट, विड्थ ऑफ रेक्टेंगल इन पिक्सल आणि हाईट ऑफ रेक्टेंगल इन पिक्सल. तर मी त्यासाठी तुम्हाला ड्रॉ रेक्ट फंक्शन वापरून दाखवतो. जी डॉट ड्रॉ रेक्ट, बरोबर. याला स्टार्टिंग कोऑर्डिनेट देऊयात आपण 80,80. ओके, आणि विड्थ याला देऊयात आणि हाईट देऊयात. लेट अस से 100 and 100. रेक्टेंगल ड्रॉ झाला पाहिजे, होतोय का बघूयात. कंपाईल करतो तुमच्यासाठी. हे बघा, रेक्टेंगल तुमच्यासाठी ड्रॉ झालेला आहे स्क्रीनवर, दिसतोय का सगळ्यांना. ओके, ड्रॉ रेक्ट झालं. नेक्स्ट आहे, तुम्ही बऱ्याचशा मेथड्स आहेत, तुम्ही ट्राय करा. हा, ट्रायंगल ड्रॉ करायचा आपल्याला. ट्रायंगल ड्रॉ करता येईल का युजिंग ड्रॉ लाईन फंक्शन? येईल का? करूयात. लेट अस डू इट. येस, जी डॉट, हे वरचं मी कमेंट मध्ये टाकून देऊ का सगळं? सॉरी, ड्रॉ लाईन, बरोबर. कोऑर्डिनेट्स द्या, स्टार्टिंग कोऑर्डिनेट्स 10, 10, लेट अस से 30, 30, बरोबर. त्याच्यानंतर जी डॉट ड्रॉ लाईन, येस, 10, 10, 30, 30 ला गेलोय. 20, 20 ला जाऊयात. 20, 20, आणि जी डॉट ड्रॉ लाईन, येस, 20, 20, 30, 30. ठीक आहे. कोऑर्डिनेट चुकलेले असू शकतात. ट्रायंगल कसा ड्रॉ करायचा ते दाखवायचं होतं मला. ठीक आहे, कंपाईल करतो, रन करतोय. काहीतरी चुकले कोऑर्डिनेट्स द्यायला. ठीक आहे, कोऑर्डिनेट्स द्यायला चुकल्यामुळे तो ड्रॉ होत नाही, किंवा झाला पण असेल, बघूयात. नाही झालेला, काहीतरी चुकलं, कोऑर्डिनेट्स चुकलेले आहेत. तर 3 लाईन्स ड्रॉ करायचे, तेवढं लक्षात ठेवा. माझे कोऑर्डिनेट्स चुकले, मला कोऑर्डिनेट बघावं लागतील. ठीक आहे, इथं सपोज मी 15 दिले, 15 ओके वरती 30 येईल. त्याच्यानंतर 10 देऊ शकतो मी. इथं 15 केलं सपोज, इथं मी 10 दिला, बरोबर आहे. नाही, 10 वरती येईल, 15, त्याच्यानंतर 30, 10 वर येईल ना. ठीक आहे, हे ऍक्च्युली तुम्ही करा. ठीक आहे, मी आता त्याच्यावर लॉजिक नाही वेळ वाया घालवत. तुम्ही लावा लॉजिक. 3 कोऑर्डिनेट्स घ्यायचे फक्त, हे दिलेले आहे, हे ॲज इट इज कॉपी करून वापरलं तरी चालेल. ठीक आहे, तेच करूयात. आपलं स्वतःचं लॉजिक लावून येतात, तर वेळ नको वाया घालवायला. ठीक आहे, स्वतःचं लॉजिक नको वापरायला, वेळ जातोय सध्या, वेळ नाही, संपवायचंय मला. ठीक आहे, हे बघा, अशा पद्धतीचा ट्रायंगल दिसतोय का सगळ्यांना? कोऑर्डिनेट्स द्यायला चुकतायत माझे. ठीक आहे, ते काय आता मी तुम्हाला ते शिकवेन व्यवस्थित, पण आता जर वेळ राहिला तर. ठीक आहे, 1 आठवडा राहिलाय म्हणून पळवतोय. ठीक आहे, ड्रॉ लाईन झालं. नेक्स्ट, हे समजलंय का इथपर्यंत? सांगा जरा, समजलंय का सगळ्यांना? सोपं आहे, अवघड नाही काय.
ड्रॉ लाईन ड्रॉ रेक्ट झालं, आत्ताच झालंय. ठीक आहे. ड्रॉ ओव्हल आणि फिल ओव्हर बघूयात. मग ड्रॉ ओव्हल करूयात. काय म्हणते बघा, इंटीजर x1, इंटीजर y1, इंटीजर विड्थ आणि हाईट द्यावी लागते त्याला. देऊयात मग. हे काढून टाकतो मी. जी डॉट ड्रॉ ओव्हल, याला 100,100 देऊयात. विड्थ याला देऊयात 70 आणि हाईट देऊयात 80. काय येणार आहे काय मग बघूया कसं येतोय. हे बघा ओव्हल तुम्हाला बघायला मिळतोय स्क्रीनवर. ओके. नेक्स्ट बघायचं आहे फील्ड ओव्हर. फील्ड ओव्हर काय असतो बघायचं. फील्ड ओव्हल मेथड आहे. त्यासाठी अगोदर तुम्हाला कलर सेट करावा लागेल, बरोबर. मग कलर सेट करण्यासाठी मेथड आहे सेट फोरग्राऊंड कलर, कलर डॉट रेड, किंवा सेट कलर मेथड कुठलीही वापरू शकता. सेट फोरग्राऊंड कलर म्हणतो मी. त्याच्यानंतर ओव्हल ड्रॉ करूयात आपण. सॉरी, जी डॉट सेट फोरग्राउंड कलर, कलर डॉट रेड. आता जी डॉट फिल ओव्हल मेथड कॉल करतो. मगाचेच कोऑर्डिनेट देतो 100 देन 70 अँड 80. बरोबर. काय होईल रे, फील्ड ओव्हल ड्रॉ झाला पाहिजे. बघूयात. दिसतोय का फील्ड ओव्हल ड्रॉ झालेला सगळ्यांना. ओके. नेक्स्ट मग बघा, कॉन्सेंट्रिक सर्कल ड्रॉ करण्यासाठी, म्हणजे त्यांचा सेंटर सेम असणार असे सर्कल. हाच कोड कॉपी करतो मी, काही वेळ वाया घालवत नाहीये. हे सोपं आहे म्हणून चाललंय स्पीडमध्ये. ठीक आहे, काही प्रॉब्लेम असेल तर विचारा. ठीक आहे, त्याला कमेंटमध्ये टाकतो मी, किंवा काढूनच टाकूयात. आता याचं काम झालेलं आहे आपल्यासाठी. कंट्रोल एस सेव्ह करतो. ठीक आहे, ॲपलेट व्ह्यूवर हे बघा कॉन्सेंट्रिक सर्कल दिसत आहेत तुम्हाला सगळ्यांना. कॉन्सेंट्रिक सर्कल दिसत आहेत का स्क्रीनवर सगळ्यांना, सांगा मला. ओके गुड. पुढे जाऊयात मग. त्याच्यानंतर ओके ठीक आहे ड्रॉ आर्क आणि फिल आर्क बघायचे आपल्याला. ड्रॉ आर्क साठी पॅरामीटर काय आहेत बघा. मग इंटीजर एक्स, इंटीजर वाय, इंटीजर विड्थ, इंटीजर हाईट, इंटीजर एस एन, इंटीजर ए. एस ए म्हणजे स्टार्टिंग अँगल आहे, आणि ए म्हणजेच तुमचा आर्क अँगल आहे. मग सॉरी, हे कुठून आलं मध्येच. ड्रॉ आर्क फिल ओव्हल झालेलं आहे. ऍक्च्युली फिल आर्क असणार आहे ते. हां, फिल आर्कच आहे बघा. त्यासाठी नेहमीप्रमाणे आपल्याला काय करावं लागेल, अगोदर कलर वापरावा लागेल. सेट कलर किंवा फोरग्राऊंड कलर, जे मागाची मेथड वापरली होती. ठीक आहे, मग बघूयात. पॅरामीटर मी कॉपी करून घेतलेत, तेच पॅरामीटर वापरतोय मी. ठीक आहे, ड्रॉ आर्क. हे बघा आर्क, तुम्हाला इथं आर्क ड्रॉ झालेला दिसतोय का सगळ्यांना. आर्क ड्रॉ झालेला. जी डॉट सेट कलर डॉट रेड, आणि फिल आर्क करतो. तोच आर्क आहे, फिल करायचा आहे फक्त, एवढंच करायचं आहे आपल्याला.
हे बघा फिल डार्क झालेला आहे, दिसतोय का तुम्हाला? मगाशी आपण सेट फॉरग्राऊंड कलर मेथड वापरली होती, बरोबर? सेट कलर एक आणखी मेथड आहे वेगळी, जी ग्राफिक्स क्लासमध्ये अवेलेबल आहे. तुम्हाला जी डॉट सेट कलर म्हणू शकता तुम्ही. आणि कलर हा क्लास आहे, त्याच्यामध्ये हे कॉन्स्टंट्स आहेत, रेड, ग्रीन, ब्लू असे कलर्स हे कॉन्स्टंट्स आहेत. मग कलर डॉट रेड म्हटलंय मी, रेड पाहिजे. ग्रीन पाहिजे तर तुम्ही कलर डॉट ग्रीन करू शकता. ओके, असे कॉन्स्टंट्स आहेत कलर क्लासमध्ये डिफाईन केलेले, ते ॲज अ पॅरामीटर म्हणून सेट कलर मेथडला आपल्याला पास करावं लागतील. सेट कलर मेथड तुमच्या ग्राफिक्स क्लासमध्ये, आणि त्याच्यानंतर फिल आर्क मेथड आपण कॉल केलेली आहे, बरोबर? पुन्हा एकदा बघा, आता ग्रीन कलर येतोय का बघूयात. ओके, दिसतंय तुम्हाला सगळ्यांना स्क्रीनवर? दिसतंय का बघा आउटपुटमध्ये ग्रीन? सोपं आहे बरं का, त्यामुळे पळवते. ठीक आहे, ठीक आहे. फिल आर्क झालेला आहे आपला हा. नेक्स्ट, पॉलिगॉन म्हणजेच काय? बरोबर. तर बघा, पॉलिगॉन मेथडला एक्सपी अरे ऑफ एक्स कॉर्डिनेट्स, वायपी अरे ऑफ वाय कॉर्डिनेट्स, आणि एन टोटल नंबर ऑफ पॉईंट्स, बरोबर? म्हणजे पॉलिगॉन मध्ये हेक्झागॉन, पेंटागॉन अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्ही ड्रॉ करू शकता. प्रत्येक वेळी ड्रॉ लाईन मेथड वापरण्यापेक्षा ड्रॉ पॉलिगॉन मेथड वापरा. ट्रायंगल पण तुम्ही ड्रॉ करू शकता ड्रॉ पॉलिगॉन मेथड. मग त्याला एक्स कॉर्डिनेटचा आरे द्यावा लागेल, वाय कॉर्डिनेटचा आरे द्यावा लागेल. ठीक आहे. आणि टोटल नंबर ऑफ पॉईंट्स किती आहेत? ट्रायंगल मध्ये 3 पॉईंट असणार आहेत, पेंटागॉन मध्ये 5 पॉईंट्स असणार आहेत, हेक्झागॉन मध्ये 6 पॉईंट्स असणार आहेत. ठीक आहे. आणि ते पॉईंट्स आपल्याला कॉर्डिनेट्स द्यावे लागतील. मग फिल पॉलिगॉन म्हणजे तो पॉलिगॉन फील्ड ड्रॉ करण्यासाठीची मेथड आहे. मग बघा, हाच कोड घेतोय मी. हे अरे आहेत बरं का, यांचं चुकलेलं आहे, हे अरे आहेत. मला अगोदर ह्याच्यात घ्यावं लागेल, कंट्रोल. इथं पण मी घेऊ शकतो किंवा क्लासमध्ये कुठेही घ्या तुम्ही. इंटिजर, इंटिजर y1 हे अरेज आहेत, पॉईंट्सचे अरेज आहेत. किती पॉईंट आहे तो? 2 आणि 2 4 पॉईंट्स आहेत, बरोबर? मग कोणती मेथड कॉल करायची आपल्याला? ड्रॉ पॉलिगॉन. जी डॉट सेट कलर राहू देत तसाच, म्हणजे फील्ड हा जी डॉट ड्रॉ पॉलिगॉन, आणि याला पास काय करायचं आपल्याला? x1 y1 आणि पॉईंट्स किती आहेत ते पास करायचे टोटल. x1 y1 4 पॉईंट्स. बघूयात होतंय का? हे बघा, ट्रायंगल ड्रॉ झाला का? ट्रायंगल ड्रॉ झाला. 4 पॉईंट्स दिलेत ना मी याला. याचं जरा रिझन फाइंड करा तुम्ही. 4 पॉईंट्स देऊन पण तो ट्रायंगल का दाखवतो? ऍक्च्युली कोऑर्डिनेट चुकीच्या पद्धतीने आपण दिलेत, त्यामुळे होते ते. ठीक आहे, नंतर अनालिसिस करा तुम्ही आणि मला सांगा. ओके, फील्ड पॉलिगॉन. ठीक आहे, नेक्स्ट.